पहिली भेट आठवतीये का? अरे बापरे. पूर्ण छापलेले अरे डोक्यामध्ये. पुस्तक लिहू शकता पहिल्या पुस्तक मला भेटीवर. असं वाटतं की मी तर पूर्ण ग्रंथ लिहू शकतो याच्यावर. जेव्हा याचा मेसेज आला आय वॉज शॉक की यार एवढी सुंदर मुलीने मला मेसेज केलाय. की टक 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 गेटमधनं बाहेरतोय आणि इतकी सुंदर आणि अशी म्हणजे गोरी चिठ्ठी दिसत होती. मी विचार केला, म्हटलं भाई हिला भेटायचं आहे आणि कल्टी मारायचं आहे, आपलं काही होणार नाहीये, आउट ऑफ लीग वाटत आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं का दोघांचं? माझ्यासाठी तर मी तर होतं, वेळ घेतला, फुल वेळ घेतला. माझ्यासाठी होतं. पण लाईफ बिफोर इन्सेपरेबल जर्नी वॉज व्हेरी सिम्पल. जोपर्यंत ही नाही आली तोपर्यंत रंगच आला नाही लाईफ. लाईफ इतकं सुंदर असतं जर तुम्ही राईट पर्सन चूज कराल. प्रत्येक पुरीला असं वाटतं की तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायला हवी. तर चेतननी मला पहिलेच सांगितलं होतं की माझ्याकडनं हे सगळं होणार नाही. लग्नाच्या 3 वर्षानंतर माझी कंप्लेंट आहे की त्यांनी मला प्रपोज पण नाही केलेलं आहे. या पॉडकास्ट मध्ये नक्कीच तू प्रपोज करा. मला प्रपोज. लग्न ठरल्यानंतर मुलगा किती कॉल करतो, म्हणजे मुलगा मुलगी किती बोलतात, सतत कॉलवर राहतात. हा मला मेसेजेस नाही करायचा, हा मला कॉलच नाही करायचा. पण तरीही मला इतकी भीती वाटायची. मला टिक्के लागल्यावर भीती वाटली, मला एंगेजमेंटमध्ये भीती वाटली, मला लग्नाच्या आधीपर्यंत भीती वाटत होती की बापरे कसं होणार, काय होणार. म्हणजे मला माझी सासू आहे, मला ती माझ्या आईसारखी वाटते. माझी सासू ही वाटते लग्नानंतर. तुमचा फेवरेट कपल कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? आमचे तर पण गाईज आता एड नाही होत आहे. आता आम्ही कॅमेरा बंद करतोय, त्याच्यानंतर आमचा गप्पा चालू असणार आहे. आता गप्पा ऍक्च्युली कट्टा. चालू झाली जर्नी. येस आता ही इनसेपरेबल जर्नी सोबत गप्पा कट्टाची जर्नी चालू झाली. Yes. येस. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपल्या महाराष्ट्राचा लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती एक नवीन एपिसोड. आजचा एपिसोड खूप फ्रेश आहे, खूप एनर्जेटिक आहे, खूप फनी आहे, खूप रोमॅन्टिक आहे. असं का म्हणतोय तर आज आपल्यासोबत आहेत इनसेपरेबल जर्नी म्हणजेच चेतन आणि शिवानी. बऱ्याच जणांना आजकाल आपण पाहतो कपल कॉन्टेंट खूप जास्त आवडतं. वाटतं की आपण सुद्धा असं इन्फ्लुएन्सर व्हावं, आपण देखील या गोष्टी कराव्या. पण ते कसं करायचं आणि आपली लाईफ जी आहे ती पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ विथ क्रिएटर लाईफ कशी बॅलन्स करायची, अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती आज आम्ही दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. आणि तुम्ही यामधून काय शिकताय, काय तुम्हाला आवडतं हे आम्हाला कमेंट करून कळवाच. आता तुम्हाला वाटत असेल मी खूप बडबड करतोय, चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया आणि शिवानी आणि चेतनचं स्वागत करूया. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. चेतन आणि शिवानी तुमचं स्वागत आहे गप्पा कट्टावरती. थँक्यू Thank you यार, so थँक्यू much. आम्हाला आम्हाला बोलल्याबद्दल. बोलवल्याबद्दल. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे या पॉडकास्ट साठी. मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण माझं फेवरेट इंटरनेटवरचं कपल आहात तुम्ही. तर Oh. मला देखील भरपूरशा प्रश्न आहेत आणि मी देखील माझ्या फॉलोअर्सला वगैरे सुद्धा देखील काही प्रश्न विचारले होते की तुम्ही देखील सजेस्ट करा तुम्हाला काय ऐकायचंय त्यांच्याबद्दल. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. सो इट्स गोइंग टू बी फन टुगेदर. Yes, येस, for व्हेरी sure. एक्साइटिंग. आणि मला तर असं मजा येतं की आता लवकरात लवकर आपण चालू करू आणि गप्पा करूया, गप्पा Yes. कट्टावर गप्पा करूया. गप्पा मारायचे आहेत आपल्याला बिंदास या कट्ट्यावरती. तर पहिलं तर मला तुमच्या दोघांना देखील हाच प्रश्न विचारायचा आहे की सोशल मीडियावर तुम्ही दोघं चेतन आणि शिवानी इनसेपरेबल जर्नी म्हणून फेमस आहात. बऱ्याच लोकांना तुम्ही पाहतात, म्हणजे ऑलमोस्ट लाखो लोक तुम्हाला फॉलो करतात, तुमचे रील्स, तुमचे व्लॉग्स पाहतात. तर मला त्या इनसेपरेबल जर्नी मागची शिवानी आणि चेतन ह्यांचं आयुष्य कसं आहे ते जाणून घ्यायचंय सुरुवातीला. तर बिफोर राईट की इनसेपरेबलच्या आधी म्हणजे मी कशी होती. तर माझी लाईफ अशी काही फिल्मी वगैरे नव्हती, एकदम नॉर्मल मुलगी. जे माझं सगळं एज्युकेशन माझ्या होमटाऊनला झालेलं. आणि फुल तेव्हापासून असं होतं की मला काहीतरी करायचं आहे, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग वगैरे सगळं तिकडे केलं. पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केलं. मग याच्यासाठी जॉबला वगैरे इकडे आली पुण्याला. आणि पुण्याला पुण्याचं यायचं हेच होतं की म्हणजे असं काहीतरी करायचं आहे स्वतः, म्हणजे असं बसून नाही राहायचं किंवा लग्न लवकर नव्हतं करायचं मला तसं पण, बट करायचं आहे, काहीतरी करायचं आहे म्हणून स्वतःचे स्वप्न घेऊन सगळं इकडे आली. आणि येस, जॉब करत होती. त्याच्यानंतर बेसिक लाईफ माझी चालू होती. पॅरेंट्स म्हणजे ॲज अ फ्रेशर आपण कसं राहतो, म्हणजे कसं शिकत राहतो ह्याच्यामध्ये, तसं सगळं चालू होतं. आणि येस, माझं पण ऍक्च्युअली लाईफ अशी होती की आम्ही दोघं पण एकदम छोट्या टाउन मधनं पुण्याला आलोय. येस. तर जे लोक पुण्यामध्ये आलेत आणि छोट्या टाउन मधनं आलेत ते आमच्या स्टोरीला जास्त रिलेट करतात. म्हणजे Right. आमच्या ब्लॉग्सवर पण कमेंट असं असतं की आम्ही तुमच्या स्टोरीला त्याच्यामुळे जास्त रिलेट करतो.
कारण की हिचं पण मी जॉबचं बघितलंय, ही सांगेलच मे बी जॉब हिला कसा भेटला पहिलावाला. तर माझं पण असं होतं की म्हणजे आय वॉज फॉर्च्युनेट. हिच्यापेक्षा थोडीशी जॉबला मला असं वाटतं की मला जॉब इझिली मिळाला, कारण की मला आय वॉज फॉर्च्युनेट की मला व्हीजेटीआयमध्ये ॲडमिशन भेटली आणि मला डायरेक्टली व्हीजेटीआयमधनं प्लेसमेंट भेटलं. पण लाईफ बिफोर इन्सेपरेबल जर्नी वॉज व्हेरी सिम्पल. जोपर्यंत ही नाही आली तोपर्यंत रंगच आला नाही लाईफमध्ये. असं होतं की कॉलेज केलं, आय वॉज स्टुडियस. मी फक्त अभ्यासामध्ये होतो, काही वेगळ्या गोष्टी करत नव्हतो, काही असं म्हणजे इंट्रोवर्ट होतो बेसिकली. मी एक्सट्रोवर्ट नव्हतो, जसं आता दिसतोय ते असं नव्हतो मी आधी. बेसिकली टोटली चेंज झालोय. त्याच्यानंतर कॉलेज नंतर जॉब नंतर जिम, बस हाच रुटीन होता, लाईक प्लेन रुटीन. तर तेच होतं, आयुष्य एकदम सिम्पल होतं आणि लाईक असं सेम होतं, म्हणजे सिम्पल म्हणजे सेम होतं. सेम बॉयज लाईफ होती, सेम बॉयज लाईफ, सेम बॅचलर लाईफ. बस तेच, उठायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, रात्री जिम करायची आहे, झोपायचं आहे, सेम रिपीट. ओके. मग तू ज्यावेळेस व्हीजेटीआयला होता तू बोलला, तर त्यावेळेस तुझं म्हणजे तू मेकॅनिकल घेतलं होतं, सॉफ्टवेअर कोणता ट्रेंड घेतला होता त्यावेळेस? ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी खूप छोट्या टाउनमधनं आलोय. तर तेव्हा ऍक्च्युली जेव्हा माझं 12वी झालं होतं तेव्हा मला एवढी आयडिया नव्हती की लाईक कुठली Branch. IT Field म्हणजे कुठली घ्यायला फील्ड वगैरे. घ्यायला पाहिजे. तेव्हा आमच्या छोट्या टाउनमध्ये असं असतं की यार मेकॅनिकल इंजिनियर ना कार डिझाईन करतात, कार बनवतात, खूप कनेक्ट करतात याच्याला लोक. राईट तर माझं पण असं होतं की मला कोर फील्ड जास्ती करायचे. म्हणजे कोर म्हटलं कुठलं की इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रॉनिक. मेकॅनिकल झालं. हे खूप फॅसिनेटिंग होतं की भाई मी मेकॅनिकल इंजिनियर बनणार आणि कार डिझाईन करणार. राईट. मला काहीच आयडिया नव्हती IT काय असते, हे कम्प्युटर सायन्स काय असते. तर मी लिटरली VJTI मध्ये सगळे ब्रांचेस आधी टाकले आणि IT वॉज माय लास्ट प्रेफरन्स. ओके. आणि मला लकीली देवाने IT दिलं, कारण की जे पण मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जे डिसिजन घेतलेत ते देवानेच घेतलेत. मला देवाने IT दिलं आणि जेव्हा माझं फर्स्ट इयर झालं VJTI मध्ये तेव्हा मला कळलं की भाई ही IT इज अ बेस्ट फील्ड, कारण की हीच बूम होणार आहे आता समोर जाऊन. आणि अननोईंगली मला देवाने ती दिली आहे. सो आय वॉज लाईक व्हेरी फॉर्च्युनेट. तर त्यावेळी मी IT फील्ड VJTI मध्ये घेतली होती. त्याच्यानंतर सहजपणे मला VJTI मध्ये जॉब भेटला. राईट. ओके. आणि तुमचं पण सेम होतं, मग कसं होतं शिवानी? माझं इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच होती. जसं ह्यानी म्हटलं की IT खूप बूम चालू होती तेव्हा, सगळे लोक IT मध्ये जात होते. तर मला माझ्या भावानी सजेस्ट केलेलं की IT नको घेऊ, कोर ब्रांच घे, कोर ब्रांच आता बूम होणार आहे. तर त्याच्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्स घेतलेलं. ओके. तर माझी खूप इच्छा होती इंजिनिअरिंग पुण्याला करायची, बट ते सम रिझन नाही करू शकली मी. मला माझ्या होमटाऊनला अमरावतीलाच करावं लागलं. बट येस, ते पण खूप छान कॉलेज होतं आणि मस्त माझं इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये झालंय. आणि बट येस, मला कॅम्पस प्लेसमेंट तिथनं नाही मिळाली. तर म्हणून मला पुण्याला येऊन मग कॅम्पस सगळं शोधावं लागलं, ऑफ कॅम्पस. म्हणजे ह्याला कसं झालं की कॅम्पसमध्ये जॉब मिळाला बरोबर. आणि नंतर लगेच याचं आफ्टर इंजिनिअरिंग जॉब वगैरेचं ट्रेनिंग वगैरे स्टार्ट झालं. माझं असं होतं की मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर 7-8 महिने जॉब शोधायला लागले पुण्याला येऊन. आणि पुणे म्हणजे आपल्या विदर्भामध्ये कर्वेनगर, सगळे आमचे सगळे तिथे नागपूरचे येतात. विदर्भातले लोक सगळे छोटा मिनी विदर्भ म्हणतात राईट राईट. कर्वेनगरला. तिथं शाहू कॉलनीत सगळेच असतात. ये शाहू कॉलनी, लेन, सगळे कमेन्स कॉलेज तिथे पूर्ण मला असं वाटते मी लग्नाच्या आधीपर्यंत तिथेच राहत होती. इनफॅक्ट चेतनला जेव्हा मी भेटली, चेतन कर्वेनगरलाच आला होता मला भेटायला वगैरे. तर तिथे सगळं झालं आणि मग 6-7 महिन्यांच्या स्ट्रगल नंतर म्हणजे जॉब ऑफ कॅम्पस देऊन वगैरे फायनली मला जॉब मिळाला. बट येस, मला माझ्या फील्डमध्ये जॉब नाही मिळाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आणि ते मी जास्त नाही केलं कारण की तिथे मला जास्त अपॉर्च्युनिटी नाही मिळाली. म्हणजे माझं असं होतं की मी स्टार्ट करेल तर सर्टन पॅकेजवर वगैरे स्टार्ट करेल, बरोबर. आणि तिथे मला थोडं कमी पॅकेज मिळत होतं. तर मला असं वाटलं की मी IT मध्ये स्विच होते, आणि त्याच्यानंतर मग मी ITचे कोर्सेस वगैरे केले इकडे आल्यावर, आणि मग जॉब सर्च केला आणि मग जॉब मिळाला 7-8 मंथ नंतर. बिग स्ट्रगल. बिग स्ट्रगल. मग तेच ना की हिच्या लाईफमध्ये थोडंसं जॉबमुळे पण हिने जी मला स्टोरी सांगितली ना, आपल्यासोबत जी स्टोरी शेअर केलेली आहे, ही ऍक्च्युली खूप लोकांना मोटिवेट केलंय. Relate कारण की आम्ही केलंय. याच्यावर एक पॉडकास्ट टाकलाय, म्हणजे हा, बरोबर. गप्पा मी हिचा पॉडकास्ट घेतला माझ्या चॅनल, म्हणजे आमच्या चॅनलवर. राईट राईट. आणि हिने ही स्टोरी सांगितली तर त्याच्यावर कमेंट्स असे आले की ताई तुझ्या स्टोरीला आम्ही खूप जास्त रिलेट करतोय. आणि तेव्हापासून लिटरली आम्हाला असे लोक विचारतात की तुम्ही आम्हाला गायडन्स करा की ऑफ कॅम्पस कसा हे वगैरे शोधायचा, जॉब वगैरे शोधायचा. तर हिच्या फील्डमध्ये हिने जेवढा स्ट्रगल केलाय तेवढं मला म्हणजे देवाने सहजपणे देऊन दिलंय. बट सहजपणे VJTI मधनं एवढी चांगली कंपनी हा, ते तर- सहज आणि नाही आहे. बट येस, तुला म्हणजे VJTI मध्ये मिळणार, कारण की हा, तिथे obviously. कॅम्पस वगैरे Yes. खूप छान येतात. VJTI इज अ व्हेरी व्हेरी गुड. टॉप 4 कॉलेजेस मध्ये. Yes, आणि आफ्टर yes. VJTI माझं कॉलेज आहे VIT. अरे वा, Nice. नाईस. कॅज्युअल फ्लेक्स होता. असं आता सगळे फ्लेक्स करते ते.
बट मला तुमच्या दोघांकडून एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या दोघांमधलं कोण फर्स्ट आन्सर करेल त्याला विचारेल मी ही गोष्ट, ओके. ओके की पहिली भेट आठवतीये का? अरे पूर्ण छापलेली आहे डोक्यामध्ये. पुस्तक लिहू शकता पहिल्या पुस्तक भेटीवर. मला भेटीवर. मला असं वाटतं की मी तर पूर्ण ग्रंथ लिहू शकतो याच्यावर. ग्रंथ आता लिहू शकतो. याने क्विक आन्सर केलं त्यामुळे मी त्याला विचारेल की Yes. पहिली भेट कशी होती चेतन Yes, तुझी yes. शिवानी पहिली सोबत? भेट भाई माझ्या डोक्यामध्ये असं छापलेली डायरेक्ट. जसं मी बोललो की ग्रंथ लिहू शकतो. तर ऍक्च्युली काय झालं ना की आम्ही ऍक्च्युली मॅट्रिमोनियल भेटलोय. Okay. आम्ही अरेंज अरेंज मॅरेज आहे आमचा लव्ह मॅरेज नाहीये. तर मला मेसेज केला होता मॅट्रिमोनीवर. ठीक आहे. मॅट्रिमोनीवर नाही केलेला, इंस्टाग्रामवर केलेला. नाही तिथे तू बघितलं मी आणि बघितलं, yes, profile इंस्टाग्रामवर मेसेज नाही केला. तूच सांग शिवानी, नाही, तू नाही, मी proper सांगतो. सांगशील. Thank you. मी नाही मी सांगू सांगतो शकते मला ते खूप छान सांगायचा आहे. एक्सपिरियन्स यार माझा. कारण की फर्स्ट मेसेज मी केलेला हा. आहे. बरं तू फर्स्ट मेसेज पर्यंत कव्हर कर. भेटलो कसं ते मी सांगतो. फर्स्ट मला तो फक्त गेटवाला सीन मला सांगायचा आहे. पहिली भेट तर पहिलं जेव्हा मॅट्रिमोनी साईटवर लग्नासाठी पोरं बघत होती आणि मला असं मी खूप सिरियस याने बघत होती. चेतन तेव्हा सिरियस नव्हता. पोरी बघत आहे, आता लग्नच करायचंय म्हणून हम्म. त्याला त्याच्या म्हणजे आई बाबांनी बोललेलं म्हणून त्यांनी प्रोफाईल वगैरे काढून ठेवलेली. सहजपणे काढून ठेवलेली प्रोफाईल. येस. आणि मग मी बघत होती 3-4 महिने. आणि जे पण मॅट्रिमोनी साईटवर बघत असेल मुलं मुली त्यांना माहिती आहे की इझी नाहीये. खूप सगळे मुलं राहतात, अदर कास्ट हे ते खूप सगळे राहतात आणि नाही आपल्या आवडीसारखा मुलगा मिळत. मग मला एका दिवशी ह्याचं प्रोफाईल दिसलं आणि मला असं वाटलं बापरे हा मुलगा कुठे होता एवढा दिवस. म्हणजे सगळं पहिले तर फोटो बघितला, खूप भारी फोटो. मग खाली गेली, म्हटलं अरे वाव IT मध्ये जॉब करतो, अरे आमच्याकडचाच आहे. आणि त्याच्यानंतर गुड लुकिंग पण आहे. मग यांनी म्हणजे खूप स्मार्ट होता हा. यांनी त्याच्या मॅट्रिमोनी साईटवर त्याचं इंस्टाग्राम ID लिहिलेलं होतं. कारण की मी तर नव्हतं घेतलं, त्याचं सबस्क्रिप्शन राहतं राईट मेसेज वगैरे करायला. तर मी ह्याचं इंस्टाग्राम ID बघितलं आणि मग ह्याची प्रोफाईल स्टॉक केली लिटरली जाऊन इंस्टाग्रामवर, की मुलगा कसा आहे. म्हणजे आता ठीक आहे फोटोज वगैरे तर छान टाकले आहे, मग इंस्टाग्रामवरनं खरं कळतं राईट की कसं आहे वगैरे. मग इंस्टाग्रामवर गेल्यावर माहिती पडलं की बापरे मुलगा जिम पण करतो. म्हणजे मला जसं पाहिजे होता तसं लिटरली जिम करणारा पोरगा. कारण की मी पण फिटनेस फ्रीक होती तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर मी याला फर्स्ट मेसेज केला की हाय आय सॉ युअर प्रोफाईल ऑन shadi.com वगैरे. आणि मग सर तेव्हा मी busy होते. ऍक्च्युली बिझी म्हणजे मी बॅचलर ट्रिपवर होतो. तर मी Okay. नवीन नुकताच कार घेतली होती तेव्हा शिकलो होतो आणि आमचा रॅन्डम प्लॅन झाला की आम्ही साऊथ इंडिया फिरायला जाऊ माझ्या कारणी. ओके. तर माझे कॉलेजचे मित्र विजय याचे सगळे जे रूममेट्स होते आम्ही निघालो आणि 1.5 महिना आम्ही मस्त रोड ट्रिप केली आहे. जेव्हा कोरोना चालू होता म्हणजे जेव्हा आपल्याला वर्क फ्रॉम दिलं होतं फर्स्ट टाइम तेव्हा हा, आम्ही हा. तिथनं काम करत होतो. तर तिच्यामध्ये हिने मला कनेक्ट केलं. तर त्या फिरण्यामुळे मी हिला रिप्लाय वगैरे माझा लेट जायचा. पण हिचा मी प्रोफाईल जेव्हा हिचा मेसेज आला आय वॉज शॉक की यार एवढी सुंदर मुलींनी मला मेसेज केलाय. मग हिची मी प्रोफाईल स्टॉक केली. मला तेव्हाच ही खूप आवडलेली. तिचे फोटोज पण एकदम मस्त टाकलेले होते. म्हटलं यार एवढ्या सुंदर मुलींनी मेसेज केलाय. आणि पण मला त्यामुळे असं वाटलं यांनी खूप भाव खाल्ला. मग भाव मला नाही वाटलं, खाल्ला भाव का ऍक्च्युली. पण खाताय? मित्रांसोबत फिरतोय आपण ट्रिप हा ते करतोय. मला नव्हतं माहिती ना. नाही आता कबूल नाही होणार ना तो भाव खाल्ला तरी. भाव खाल्ला तरी कबूल नाही होणार. आता लग्न झालं झालं. ना आता. नाही पण मी भाव नाही घालला. मी त्याच्यामुळे तुला म्हणजे असं रिप्लाय थोडा लेट गेला असेल ठीक आहे. पण त्याच्यानंतर मला कळलं की यार हिला असं वाटलं की मी हिच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत. बट मी खूप इंटरेस्टेड होतो. कारण प्रोफाईलच तशी होती. डान्स करायची, जिम करायची, दिसायला सुंदर होती. तर मग काय झालं की ट्रिप नंतर ना असाच मी हिला रॅन्डमली तेव्हा आमचा व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज झाला होता. तर मी हिला असाच कॉल केला की अरे मी पुण्याला प्लॅन करतोय. लगेच ट्रिप नंतर आम्ही एक रियुनियन प्लॅन केलं होतं मित्रांचं ओके. पुण्याला. आणि लकीली मला माहिती होतं की ही पण पुण्याला आहे. तर मी हिला असाच कॉल केला होता की अरे आपण भेटायचं का असंच. आणि मी सिरियस नव्हतो तेव्हा. म्हणजे मी फक्त प्रोफाईल उघडून ठेवले होते. सिरियस नव्हतो. बट म्हटलं मुलगी चांगलं चला भेटून तर बघू. हा म्हणजे जस्ट भेटूया हा. बघूया. त्याच्यानंतर मी 1.5 महिना साऊथ इंडियामध्ये एकदम उन्हाळ्यामध्ये ट्रिप करून काळा. आलोय. एकदम टॅन. काळा होऊन आला होता एकदम बिलकुल. टॅन. एकदम टॅन झालोय पूर्ण बॉडी टॅन. आणि मी हिला पिकअप करायला गेलो. तेव्हा माझ्याकडे बाईक पण होती. मी बाईक रेंट केली होती मस्त. ती बाईक पण अशी होती की 100च्या वरती स्पीड पण नाही द्यायची. त्या बाईकने मी हिला पिकअप करायला गेलो आणि ही मॅडम आली सोसायटीच्या गेटमधनं बाहेर. मी सगळं बांधून ना म्हणजे टॅन होतो ना. हम्म. म्हटलं फर्स्ट लुक आता दिसायलाच नाही पाहिजे नाही तर इथून इथूनच वापस जाणार. गेटवरनं टाटा करतील. इथं बांधलेलं आहे, इथे बांधलेलं आहे, हेल्मेट घातलेलं आहे. हे आणि सगळं मी फुल मला आहे. वाटलं काय मुलगा आहे थोडं काढत पण नाहीये. मी एवढी चालत येत आणि आहे, ही- एवढी तयारी करून येत आहे. ही टक 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 गेटमधनं बाहेर येतोय आणि इतकी सुंदर आणि अशी म्हणजे गोरी चिट्टी दिसत होती. मी विचार केला म्हटलं भाई हिला भेटायचं आहे आणि कल्टी मारायचं आहे. आपलं काही होणार नाही आहे. आउट ऑफ लीग वाटत आहे. बापरे. आय वॉज लाईक ते मला फर्स्ट इम्प्रेशन हे झालं की आउट ऑफ लीग वाटत आहे. मग हिला मी पिकअप केलं आणि मग आम्ही कॅफेमध्ये सहज बसलो. तर समोरची सुरू तुझा कोणतं कॅफे होतं?
कॅफे होतं आता आता सांगा, आता टेल्स सांगा. अँड स्पिरिट टेल्स अँड स्पिरिट. बघितलं बघितलं I मला can या feel you, bro. छापलंय, ग्रंथ लिहू शकतो. मला नाव नाही आठवलं असं एकदम सडनली, बट आठवायला पाहिजे, पहिली भेट आठवायला आहे. पाहिजे ना ही पहिली भेट. आठवायला तर पाहिजे तू एवढं स्टॉक केलं, मग तुला पहिली भेट नाही आठवली? टेल्स अँड स्पिरिट. येस, टेल्स अँड स्पिरिट. अरे काय झालं ना की हा मला खूप ड्राय रिस्पॉन्स द्यायचा, तर मला असं वाटलं की हा मे बी इंटरेस्टेड नाहीये, आणि मी ह्याला म्हणजे पहिल्या त्याच्यात सांगितलं होतं की मी तर खूप सिरियस आहे, मी सिरियसली मुलं बघत आहे. ह्याचा त्याच्यावर होता रिस्पॉन्स की मी नाही बघत आहे इतक्या सिरियसली वगैरे, माझा विचार नाही एवढं लवकर लग्न करायचा. तर आय वॉज लाईक ठीक आहे. म्हणजे जेव्हा याचा कॉल आला ना, मी जस्ट ॲज अ फ्रेंड वगैरे भेटायला गेली याला, की बाबा ठीक आहे आलाय, बोलतोय आपण, एवढे मंथ म्हणजे मंथ नव्हते झाले, मला वाटतं 1-1.5-2 महिने झाले होते हा बोलत होतो तेव्हा. तर मग ते म्हटलं भेटतोय, आलाय, पोरांनी एवढा फोन केलेला आहे येऊन पुण्याला, म्हटलं भेटून या. म्हणून मी अशीच गेली होती सहज, म्हणजे एका मित्राला भेटायला जात आहे बाबा, असं इंटेन्शन होतं माझं याच्यावर. म्हणजे असं 1% पण नव्हतं की नाही या पोराला मला लग्नासाठी बघायचंय, असं तर बिलकुल नव्हतं. आणि मग आम्ही तिथे गेलो, आणि माझी नाईट शिफ्ट होती हा. लिटरली. ही लॅपटॉप घेऊन आली होती. मी माझा लॅपटॉप घेऊन मी ह्याला बोलली की आपण नंतर वगैरे भेटायचं का, कारण की माझी नाईट शिफ्ट वगैरे, आणि तेव्हा माझं असं राहायचं की सॅटर्डे संडे पण ऑफिस राहायचं. ओके. तर मग आम्ही सॅटर्डेलाच भेटलो होतो, बट हा तेव्हा नंतर फ्री नव्हता. तर मी म्हटलं चल जाऊ दे, मग लॅपटॉप घेऊन याला भेटायला गेली कॅफेमध्ये. आणि जेव्हा मी याला भेटली तर अशी चिल गप्पा, कारण की मुलगी जेव्हा लग्नासाठी पोरं बघते तेव्हा ती थोडी कॉन्शियस होऊन जाते की मी कशी वाटत आहे, काय काय बोलायला पाहिजे वगैरे. बट मी याला असं भेटायला गेली की फ्रेंडला भेटत आहे, म्हणून मी एकदम बिनधास्त वागली याच्यासोबत, आणि मे बी त्याला तेच आवडलं. म्हणजे मला असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय. माझ्या डोक्यामध्ये हेच चालू आहे की भाई टॅन झाली आहे बॉडी, दिसायला एकदम आपण ही बघा आउट ऑफ पण लीग मी त्या वाटतंय. बॉडी म्हणजे तुझं ते हा ते बघितलंच, म्हणजे ते मला माहिती नव्हतं, पण एवढं कनेक्ट झालं ना त्या मीटला की मग आम्ही लगेच म्हणजे जास्ती बोलायला लागलो. म्हणजे माझ्याकडनं पण ड्राय रिस्पॉन्स नाही गेले. मग तेव्हा तर लव्ह मग ॲट full- फर्स्ट साईट होतं का दोघांचं? माझ्यासाठी तर होतं, माझ्यासाठी तर मी तर होतं, वेळ घेतला, फुल वेळ घेतला मी. माझ्यासाठी होतं. मग तिने नंतर ना भाव खाल्ला का? नाही भाव असं भाव? नाही खाल्लं. आमच्यामध्ये गोष्टी नेहमीच स्मूथ गेलेल्या आहे. हम्म. म्हणजे कोणाला असं फोर्स नाही करावं लागलं की तू एफर्ट्स घेत नाहीये. बरोबर. आम्ही दोघांनी पण तेवढेच एफर्ट्स घेतले जेवढे घ्यायला पाहिजे. म्युच्युअल होतं. म्युच्युअल म्हणजे Mutual. सगळ्या गोष्टी अशा म्युच्युअली होत गेल्या, होत गेलं. सहजपणे होत गेल्या मला असं वाटतं. ओके. आणि जसं जसं मी चेतन सोबत बोलायला लागली ना, तसं तसं मला कळलं की हा तसंच आहे जसं मला पाहिजे. बट हा काही गोष्टी अशा होता याला की ज्या मला बिलकुलच नव्हत्या आवडत. बट मी म्हटलं की ठीक आहे चला बघू, बाकी तर चांगला आहे ना मुलगा, बाकी काय स्वभाव आवडत आहे. नव्हतं म्हणजे असं? चेतन मला बोललेला की म्हणजे मी अशी होती ऍज अ गर्ल, प्रत्येक पोरीला असं वाटतं की तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायला हवी, तिला सर्टन वेनी तिच्या याने हे करायला हवं, म्हणजे नवऱ्याने किंवा स्पेशल पर्सनने ट्रीट करायला हवं. तर चेतननी मला पहिलेच सांगितलं होतं की माझ्याकडनं हे सगळं होणार नाही. सो आय वॉज लाईक का असं बोलत आहे हा, असं का एकदम पहिल्याच्या की माझ्याकडनं प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे होणार नाही असं बोललेलं मला. म्हणजे मी बोलायला बिंदास होतो आणि मी त्याला जस्ट म्हटलं की यार मला याचा काही एक्सपिरियन्स नाहीये असं प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे हे करायचं. तर ही बोलली की अरे म्हणजे त्याच्यावर मी आमचं बोललेली की नाही मला तर म्हणजे मला असं आवडेल की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी असं केलेलं तसं केलेलं. मग त्याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन वगैरे झालं, पण मी म्हटलं ठीक आहे चल बघू तर, कारण की बाकी तर सगळा पोरगा चांगला होता. बट लग्नानंतर तर टोटल अपोजिट, खूप जास्त केअरिंग, एवढा म्हणजे जसं मला जसं वाटलं होतं की एका नवऱ्याने असायला पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पटनी करतो हा. सख्त लोंडा पिघल गया. सख्त लोंढा खरंच पिघल खरंच गया. खरंच. आणि मी पहिल्या मीटलाच पिघललोय म्हणजे मला त्याने लिटरली मला आठवते फर्स्ट मीट जेव्हा झाली आमची, त्याच्यानंतरचं जे म्हणजे पहिले आधी भेटायच्या आधीचे कन्व्हर्सेशन ठीक ओके, भेटल्यानंतरचा हा इतका शुअर होता म्हणजे इतकं इन्व्हेस्टेड म्हणू शकतो आपण की नाही आपण करूया आणि मी लग्न करेल. म्हणजे मला असं म्हणायचं की नाही तुझं आपलंच होणार आहे, आपलं तुझ्यासोबतच करणार आहे मी तुझ्यासोबत. म्हणजे मी असं टाइमपास भेटलो होतो हिला, हम्म. बट मग मी भेटल्यानंतर डोक्यामध्ये हिला बायको भरून ठेवलं होतं वा. की आपल्याला हे मुलांचं असतं असं बऱ्याचदा. डायरेक्शननी जरा फास्ट घ्यायची गाडी, लगेच नाहीतर नेक्स्ट स्टेशनला कोणीतरी वेगळा येणार, कोणतरी घेऊन जाणार. अरेंज त्यापेक्षा मॅरेज आपण त्याच्यामध्ये, कारण की त्यापेक्षा घरचे पण बघत राहतात हा. मुलं, बाकीचे पण मुलं, म्हणजे आपण पण बघत राहतो बरेचसे मुलं. म्हणून मग मला पण अशी भीती होती की हा चांगला मुलगा आहे, हातातून नाही गेला पाहिजे. याला पण असं होतं की चांगली मुलगी आहे, हातातून नाही गेली पाहिजे. तर अशी होती आमची पहिली भेट. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही आता ओळख झाली अँड यू गाईज वर लाईक गुड फ्रेंड्स, आता तुमचं Yes, वाईब best मॅच होत friends. होती, हम्म. मग डेट वर फर्स्ट टाइम कधी गेला होता एकत्र? असं ठरवून आपण कधी डेटला गेलोच डेट नाही. म्हणजे माहितीये का आम्ही काय केलं, आम्ही फर्स्ट टाइम भेटलो, मग त्याच्यानंतर हा पुण्याला शिफ्ट झाला, मग त्याच्यानंतर ह्याला त्याच्यानंतर ट्रेकिंग म्हणजे खूप थोड्या आवडायची. महिन्यानंतर शिफ्ट हा, झालो, थोड्या कारण की मी महिन्यानंतर. आधी पुण्यामध्ये जॉब नाही करायचो, माझा Yes. मुंबईला जॉब होता. Yes. ओके. मग मी पुण्याला शिफ्ट झालो. हम्म.
लकीली देवानेच केलंय ते सगळं. आणि तो प्रॉपर जुलैचाच मंथ होता हो, जेव्हा हा जून, पुण्याला जुलैमध्ये. आलेला. Yes, आणि yes. तेव्हा आपल्याकडे पुणे म्हणजे ट्रेकिंग, हम्म. पाऊस, ट्रेकिंग पाऊस. वगैरे. तर मग ह्याला आणि ह्याच्या मित्राला खूप आवडायचं, मला माझ्या मैत्रिणीला खूप आवडायचं. मग आम्ही असंच फ्रेंड्स नाही का 4 जण मस्त ट्रेकला वगैरे जायचो, हे करायचो, बॉन्ड वगैरे. मग त्याच्यामध्ये अजून असं बॉन्ड बनत गेला. म्हणजे कोणी कोणाला असं ह्यानी केलंच नाही की बाबा लग्नासाठी बघत आहे, ह्या पोरीमध्ये ह्या क्वालिटी असायला पाहिजे, सर्टन वेनीच राहिली पाहिजे. तसं मी जशी होती तशी मी याच्यासोबत राहिली. म्हणजे तो जसं- नॅचरली बॉन्ड तयार झाला येस, तुमच्या नॅचरली दोघांमध्ये. बॉन्ड तयार झाला. असं डेट नाही झालंय. हम्म. मला तर प्रपोज पण नाही केलाय तू. लग्नाच्या 3 वर्षानंतर माझी कंप्लेंट आहे की त्यांनी मला प्रपोज पण नाही केलेला आहे. या पॉडकास्ट या पॉडकास्ट मध्ये नक्कीच पॉडकास्ट तू मध्ये प्रपोज करा आता. कर मला प्रपोज. हा, आताच करू का? नाही, नको, Last ला नंतर. करतो. एंड ऑफ द पॉडकास्ट तू प्रपोज कर, मग विचार कर तू कसं करणार आहेस आता. हा. पण येस, डेट नाही झाली. मस्त आम्ही ट्रेकिंग वगैरे फ्रेंड सारखं फिरलो. आणि मग नंतर मला असं दिसत, म्हणजे चेतन इज लाईक एकदम असा नव्हता. असं मुला कसे असतात प्रॉपर की मी हे काम करणार नाही, मी सर्टन काम करणार नाही, किंवा मी असंच राहणार, माझ्या बायकोनी जसं काम करायला पाहिजे. चेतन इज लाईक सगळे कामं तो स्वतःहून करायचा, स्वतःहून तो घर पूर्ण साफ ठेवायचा. त्यानंतर आम्ही जेव्हा जायचो तो सगळ्यांची काळजी घ्यायचा, म्हणजे माझ्या फ्रेंडची, याच्या फ्रेंडची, माझी सगळी काळजी. तर मला हे नेचर खूप आवडलेलं त्याचं. आणि हिच्यामध्ये पण मला असं होतं की यार ज्या क्वालिटीज माझ्या आहेत सेम क्वालिटीज, म्हणजे मला असं वाटतं की आम्ही 98% तुला हो. सांगतो आम्ही सेम आहोत. सेम. दोघांना डाएट करायला आवडते, दोघांना जिम Fitness करायला आवडते. आवडते, दोघांना तेवढीच हार्डवर्किंग मेहनत करायला आवडते, आणि दोघांना ट्रॅव्हल करायला आवडते, कॉन्टेंट क्रिएशन कॉन्टेंट क्रिएशन पण दोघांनाही आवडतं. हा दोघांनाही आवडते. आमचं इन्सेपरेबल निघायच्या आधी मी माझे व्हिडिओज वगैरे बनवत होती छान. ह्या ट्रेकचे वगैरे रील्स वगैरे बनवायचा. म्हणून आमचं जे कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आम्ही आलो, जे आम्हाला मेसेजेस येतात की माझ्या म्हणजे तुमच्या दोघी कसं मॅनेज करता, कारण की आम्ही नाही करू शकत आहे. प्रत्येक जणांचे मेसेजेस येतात. तर आमच्या केसमध्ये असंच झालं की दोघांनाही ती आवड होती, म्हणून आम्हाला फोर्स नाही करावा लागला की Right. नाही व्हिडिओ काढ, आपण हे करू, आपण ते करू. हम्म. त्याच्या डोक्यामध्ये पण आयडियाज आहे, माझ्या डोक्यामध्ये पण आयडियाज. असं वाटलं म्हणजे की ऍट वन पॉइंट आम्हाला असं व्हायचं ना की जर माझ्या मनामध्ये थॉट आला की हे करायचं आहे, मला असा विचारच नाही करावा लागत होता की हिला आवडेल की नाही. मला माहिती होतं की हिला आवडणारच, आवडेल. कारण की तेवढ्या सेम गोष्टी होत्या, राईट. म्हणजे आहे. सोलमेट्स. ओके. सो मला आता या प्रश्नाकडे यायचंय की बेसिकली आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही कसं भेटला अँड हाऊ इट ऑल स्टार्टेड. तर मग रिलेशनशिप ज्यावेळेस सुरुवात करायची वेळ आली, सो सुरुवातीला दोघांना भीती वाटत होती किंवा कसं होतं, म्हणजे एकदमच स्मूथ गेलं आणि काही भीती वगैरे मनात नव्हती का थोडीशी धाकधूक होती? बापरे. तू असं कर आधी. मला तर लग्नाच्या दिवशीपर्यंत भीती होती. म्हणजे मला असं होतं की अरेंज मॅरेज मध्ये आपण मुलासोबत बोलतो. आता मी याला भेटली पण होती बरेचदा, बोलली होती. पण ऍज अ फ्रेंड आपण जसं वागतो, ऍज अ आपण किती पण फिरलो किंवा किती पण लग्नाच्या आधी प्रेमाने बोललो, पण जेव्हा आपण एक सोबत राहतो तेव्हा खूप सगळे डिफरन्सेस येतात. राईट. तर मला एवढं माहिती असून की हा माझा एकदम सेम आहे, मेल व्हर्जन ऑफ मी होता बेसिकली हा. बट तरीही मला इतकी भीती वाटायची. मला टिक्के लागल्यावर भीती वाटली, मला एंगेजमेंटमध्ये भीती वाटली, मला लग्नाच्या आधीपर्यंत भीती वाटत होती की बापरे कसं होणार, काय होणार. तर मी असं म्हणू शकते की लग्नाच्या 1 दिवस आधी किंवा लग्न लागायचं 1 दिवस आधी मी असं भीतीमध्येच होती की बापरे कसं होणार, चांगला आहे ना मी पोरगा, चांगला आहे ना पोरगा, मी चांगला डिसिजन घेताय ना, रॉंग तर नाही डिसिजन घेताय ना. तर माझं तर मी खूपच भिलेली म्हणजे होती, खूप नर्वस होती ती. खूप खूप. nervous आणि होती. हिचाच उलटा व्हर्जन मी होतो, मी एकदम चिल होतो. बिंदास. मला असं माहिती होतं की भाई आपण पोरगी एकदम मस्त Sort झाले एकदम आपल्याला. सॉर्ट झालेलं आहे. होता. म्हणजे इव्हन म्हणजे माझं असं होतं की मी फर्स्ट टाइम जेव्हा माझी फॅमिली हिच्याकडे घेऊन गेलो ना, तर माझे आजोबा ते मेन आहे आमच्या फॅमिलीमध्ये. म्हणजे आतापर्यंत जेवढे लग्न झाले त्यांचं डिसिजन मेन आम्ही काउंट करतो की तुम्हाला कसं वाटलं आजोबा, आवडले की नाही. आणि सॉर्ट ऑफ असं झालं की आम्ही आधी भेटलो आणि मग फॅमिलीला भेटलो ना आम्ही. तर मग जेव्हा हिला पहिल्यांदा बघायला गेलो, तर बघितल्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न चाललो होतो, त्या दिवशी टिके लावून जेव्हा रिटर्न चाललो होतो, तेव्हा मी आजोबाला विचारलं मी की तुम्हाला कशी वाटली. तर माझ्या आजोबांनी एकच सेंटेन्स यूज केलं की तू कॅन्डिडेट एकदम मस्त निवडलाय. आणि आय वॉज व्हेरी हॅपी भाई. म्हणजे मला असं होतं की माझी चॉईस एकदम मस्त सगळ्यांनी आवडलेली आहे आणि बेस्ट डिसिजन घेतलेला आहे. म्हणून मी एकदम चिल होतो, मला काही असं नर्वस नाही. म्हणजे लग्न एवढं एन्जॉय केलंय ना त्यांनी, खूप. खूपच एन्जॉय. आणि मी अशी होती की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, मी चांगला गेला आहे ना, पोरगा चांगला आहे ना, सगळं झालं पाहिजे. खूपच टेन्शन होतं. म्हणजे लग्न याच्यावर तुम्हाला कळणार की मी किती एन्जॉय केलं. माझ्याकडे एक डान्सर कोणीच नाहीये, हिच्याकडे सगळी फॅमिली डान्सर आहे. हा, आमचं आमच्याकडे संगीत कॉमन ठेवलं होतं
त्या कॉमन संगीतला मला किती त्यांना म्हणजे कॅल्क्युलेशन करून की अरे आमच्याकडे कसं असतं की लग्नाच्या दिवशी वरात निघते आणि होमटाऊन थोडं दूर आहे म्हणजे 2-3 तास लागते. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की आपण सगळे कसं जाणार म्हणून ते सगळं कन्व्हिन्स करून आम्ही संगीत सोबत ठेवलं. ठीक आहे. कारण की आता माझी संगीत इच्छा तर होती की हिची इच्छा होती. संगीत सोबतच करायचं हा. मुलगा मुलीच्या. त्याच्यासाठी मी पप्पांना सगळं कॅल्क्युलेशन सांगतोय की आपल्याला 4 वाजता उठावं लागेल पप्पा. मी 4 वाजता उठलो तर माझ्या लग्नामध्ये मीच फ्रेश नाही दिसणार. तुम्हाला असं Setting पाहिजे का? लावत मग होता. आपण एक काम करू आदल्या दिवशी जाऊ. वा. मग संगीत पण सोबत ठेवू. आणि आता संगीत ह्याच्याकडे सोबत लिटरली डान्सर ठेवल्यानंतर कोणीच नव्हतं. संगीत सोबत ठेवल्यानंतर यार मला हा प्रश्न पडला की गुल्हानेवर तर सगळेच डान्सर डान्सर आहे. आहे. आमच्याकडे तर कोणीच नाही आहे. त्या संगीतमध्ये इतके डान्स केलेत मी की तेवढे लाईफ मध्ये केले नसतील आणि त्या संगीतमध्ये हायलाईट लोकांची होती की यार चेतननी सगळं संगीत सांभाळून घेतलं. एवढं एन्जॉय केलंय मी माझ्या डान्समध्ये पण आणि यांच्या डान्समध्ये पण. हो. म्हणजे मी यांच्या डान्समध्ये पण असं उठून चाललायचो जागेवरच नाचायचो. खूप एन्जॉय केलंय लग्न. पण पोरांना म्हणजे पोरांना पण भीती असेल कारण की एक नवीन मुलगी घरी वगैरे येत आहे आणि मग ते कसं राहणार घराला जोडून वगैरे राहणार की नाही पोराला असते भीती. पण चेतन तर खूपच चिल होता बा. मी त्याला बघून मला मोटिवेशन यायचं एनर्जी यायची ह्याला बघून यायचं मला की नाही आपण पण करायला पाहिजे एन्जॉय हा खूप करतोय आपण मागे राहतोय. नाईस. सो ज्यावेळेस आता हे सगळं झालं आणि यू गाईज गॉट मॅरिड, तर मग तुझ्या दृष्टीने चेतन अख्ख्या तुझ्या आयुष्यातला गेम चेंजर डिसिजन कुठला होता? गेम चेंजर डिसिजन हाच होता की ही माझ्या लाईफमध्ये आली. म्हणजे ही लाईफमध्ये आल्यानंतर मी फक्त काय करायचो ना आधी फक्त स्टुडिओज त्या अभ्यास करायचो किंवा जॉब चांगला नाही करायचो. पण जे म्हणतो ना की कलर्स लाईफमध्ये हिनीच ऍड केलेला. जेव्हापासून ही लाईफमध्ये आली आहे तेव्हा माझी ट्रॅव्हलिंग वाढलेली आहे. तेव्हा मी स्वप्नामध्ये पण विचार नव्हता केला की मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येणार. मला असं वाटतं की मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आलोय फक्त हिच्यामुळे. फक्त हिच्यामुळे. मला रील्स वगैरे टाकायला आवडायचे पण मी असं एका महिन्यात एकदा वगैरे टाकायचो. पण फक्त कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आलोय हिच्यामुळे. आणि बाकीच्या पण गोष्टी जसं ॲज अ लग्नानंतर असं म्हणतो ना की माणसाला थोडं चेंज व्हावं लागतं राईट. की मला डाएट वगैरे करायला जास्ती आवडायचं, जिम करायला जास्ती आवडायचं. ही आल्यानंतर माझी लाईफ सेम राहिली. म्हणजे मला कुठेच काही नाही करावं लागलं. ऍडजस्ट नाही म्हणजे चेंज नाही करावं Change लागलं करा- बेसिकली काय. आणि जास्त. ज्या चेंज गोष्टी केल्या त्या इट्स अ गुड चेंज. म्हणजे मी स्किन केअर खूप करायला लागलो. इट्स अ गुड चेंज. म्हणजे मी एकदम आता सकाळी उठलं की सनस्क्रीन लावतो, झोपायच्या आधी मॉइश्चरायझर लावतो. सगळं शेड्यूल वगैरे मस्त शिकवलेलं आहे मला. तर मुलगी लाईफ मध्ये आले की बदल दिस इज होतात. अ आणि माझ्यासाठी गुड चेंज म्हणजे हा पॉइंट जो होता तर गुड पॉइंट होता गुड चेंज पॉइंट होता हा माझ्यासाठी. ओके. सो शिवानी मला तुला विचारायचंय की तुझ्यासाठी लाईक फर्स्ट टाइम ज्यावेळेस तू ओळखायला लागली किंवा लग्नानंतर चेतन मध्ये असं जाणवलेला तुला फर्स्ट रेड फ्लॅग काय होता? रेड फ्लॅग चेतन No मध्ये princess चेतन इज अ treatment. ग्रीन फॉरेस्ट. नाही आधी आधी का आधी लग्नाच्या आणि आधी लग्नानंतर कुठेही तुला जो जाणवला की हा रेड आधी फ्लॅग तर आहे? मी सांगितलं जसं हा मला बोललेला की माझ्याकडनं प्रिन्सेस ट्रीटमेंट होणार नाही. मी असे जास्त हे नाही करू शकत की बाबा नाही म्हणजे काय म्हणू शकतो त्याला कॉल्सची स्टोरी सांगू शकते. कॉल्सवर किती बोलायचो. कॉल्स झिरो कॉल्स मेसेजेस झिरो. मी म्हणायची "यार, आमचं लग्न ठरलंय लग्न ठरल्यानंतर मुलगा किती कॉल करतो म्हणजे मुलगा मुलगी किती बोलतात सतत कॉलवर राहतात. हा मला मेसेजेस नाही करायचा हा मला कॉलच नाही करायचा. मी म्हटलं काय आहे हा पोरगा. मला असं वाटायचं की अरे आपलं लग्न ठरलंय तू बोलत नाहीये काय बोलणार वगैरे कसं. ते एक रेड फ्लॅग होता राईट तुझ्यामध्ये म्हणजे की माझं असं आहे की मी बोलायचंच इन नाही. पर्सन खूप जास्त बोलायचो. बोलतो हा इन पर्सन खूप जास्त एक्सप्रेस करायचो. पण ओव्हर द कॉल मला काय सुचतच नव्हतं की तू जेवण लग्न झालं जुळल्यावर गुड मॉर्निंग जेवण झालं का काय करतीये गायब हा, बॉईज दिवसभर गायब. मोस्टली तेच मेसेज करतात म्हणजे. आणि मग मला असं वाटायचं की अरे यार हा मुलगा एक्सप्रेसिव्ह नसेल. मला असं वाटलं की मुलगा एक्सप्रेसिव्ह नसेल इमोशनल नसेल. बट आफ्टर मॅरेज मला माहिती पडलं की सगळ्यात जास्त काय म्हणतात त्याला इमोशनल आणि केअरिंग हा झालाय. म्हणजे ते खूप मोठा चेंज झाला चेतनमध्ये. मे बी होता मला नंतर माहिती मे बी झालं होता आणि तो फक्त तुला दिसला. माझ्यासाठी झाला. हा म्हणजे तेच तुझ्यासाठी. Yes. लग्नानंतरचा रेड फ्लॅग मला हा वाटतो की चेतन खूप जास्त पंक्च्युअल आहे. मला नेहमी आता मुलींना उशीर होतो प्रत्येक तयारी करण्यामध्ये वगैरे उशीर होतो आणि हा इतका पंक्च्युअल आहे. आम्हाला लिटरली कुठे मूवीला वगैरे जायला पण वेळ होतो ना तर हा मला सतत बोलत राहतो. म्हणजे मला माझी सासू आहे मला ती माझ्या आईसारखी वाटते. माझी सासू ही वाटते लग्नानंतर. नुसतं मला म्हणजे आता मुलींचं कसं असं सगळा पसारा पडला राहतो. मी ऑफिसला जाते सगळा पसारा करून जातो. नुसतं मला ओरडत राहतो. हे 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 ओरडत नाही हा, सांगत राहतो.
ठीक आहे सांगत राहतो आणि आवरतो स्वतः म्हणजे मी ऑफिसला गेल्या तर स्वतः आवरून ठेवणार, पण असं खूप नाही का असं बोलत राहतो की अरे नाही हे कर, व्यवस्थित खा, सांडवू नको अंगावर, लवकर चल, वेळ होत आहे. म्हणजे असं नाही का ते छोट्या मुलाला आपण चांगली हॅबिट्स लावतो हा, तसंच तसं मी हा हिला- करतोय खूप मग. टिपिकल आहे तो बऱ्याच गोष्टी. हा, आणि Yes. ते मूवीजचं आता मी क्रॅक केलेलं आहे की आता काय करतो ना मी 7:30ची मूवी असली ना हिला सांगतो की 7ची मूवी आहे. हो हा म्हणजे Best, अर्धा तास best. आधीच अर्धा तास पोहोचायचं. अर्धा आधी, हो. हिला कसं आहे की हिला हो? हो बापरे, आता माहिती पडलं आता मला. 6:30 सांगत जाईल. मग आता तुमच्या दोघांसाठी प्रश्न आहे अँड आय वॉन्ट यू टू आन्सर इट व्हेरी ऑनेस्टली, की आज तुमच्या दोघांच्या मध्ये देखील की तुमच्या दोघांबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण एखादी सवय असते जी आपल्याला वाटतं की आपल्या पार्टनरनी ही सवय बदलावी. सो अच्छा. तुला कुठली सवय वाटते आणि तुला कुठली सवय वाटते की ते शिवानीनी बदलाव आणि चेतन जवळ चेतननी ते लिस्ट बदल. असेल माझ्या सवय बदलायची. मला हे लागेल का नोटबुक लागेल का नोटबुक लागेल तुला. चेतन तूच सांग पहिल्यांदा. तू सांग. नाही आता तुला म्हणजे असं- हे बघ तू अशा कसं- हॅबिट्स आहेत ना जे असं एकदम मोठ्या नाही आहेत. अँड डोंट प्ले सेफ. नाही सेफ नाही. हे बघ म्हणजे मी तुला सांगितलं ना की सगळ्या गोष्टी कॉमन आहे, अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला हिची आवडत नाही. बरोबर. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर हिने केल्या तर अजून बेटर होणार. हा म्हणजे तेच ठीक आहे. एखादी सवय बदलावी एखादी असं. सवय पहिली सवय तर नखं खूप खाते. टेन्शन मध्ये होतं बऱ्याच मी होतं लोकांचं. राव. अरे होतं आय कॅन फील यू ब्रो. tension मध्ये, असं yes. होतं. नेहमी अशी राहते हा. घरी बसताना ती अशीच बसते आणि माझा वाईट नेहमी हात सवय असा आहे, वाईट माझा सवय. नेहमी असा हात. एकदा काय झालं ना की आम्ही आणि मी हिच्यासोबत ना पैज लावली आहे की तू जेव्हा पण हे घालशील ना मी तडकन मारणार इथे. तर एकदा काय झालं आम्ही होमटाऊनचीच गोष्ट आहे, आम्ही शॉपिंग करायला गेलो. आम्हाला असंच टॉयज वगैरे घ्यायचे होते लहान मुलांसाठी. तर गेलो आणि त्या दुकानामध्ये ही अशी करत होती, हिचं लक्ष गेलं की मी बघतोय, मी असं मारला आणि इथे बसलो डायरेक्ट. मी भिली, म्हंटल हा काय नवीन आहे कारण की असं फर्स्ट टाइमच झालं म्हणजे बापरे काय केलं तू एकदम. तर एक तर ती सवय आहे. दुसरी सवय बस अशी आहे की एकच सांगायची होती. हो सॉरी लिस्ट आहे त्याच्याकडे पूर्ण. पण चांगली लिस्ट आहे यार. असं कंप्लेंट नाही. असं आहे की ह्या जर गोष्टी सुधारल्या ना शिवानी तर आपल्या मुलांना पण किती चांगल्या सवय लागतील. हा तर बस एकच सांगायची होती. येस. तू सांग शिवानी, तुला काय वाटतंय कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत ते? मला असं वाटतं नेक्स्ट क्वेश्चनला वळायला पाहिजे. हिच्याकडे नसेल आन्सर. चेतनची कुठली सवय बदलायला पाहिजे. मग एवढा विचार करावा लागतो. थांब ना, कारण की चेतन मध्ये सगळ्यात चांगल्या सवयी आहे. एकदम गुड बॉय, एकदम गुड बॉय. वेळेवर उठणार, डिसिप्लिन इतका आहे, सगळं चांगलं. काय याची वाईट सवय आठवत आहे मला. कसं असं कॉम्बिनेशन जुळलंय? तुझ्याकडे पूर्ण लिस्ट रेडी आहे, हो. तिच्याकडे काहीच नाहीये. अरे माझं list- प्रेम आहे याच्यावर इतकं तर मी नाही मग बघत त्याचं नाहीये का? नाही असं नाही. मी म्हटलं की ह्या गोष्टी सुधारल्या तर अजून बेटर होणार. माझ्या मुलांचा विचार करतोय मी की आईनी सवय अजून चांगल्या लावतील असं म्हणजे बापरे. म्हणजे पप्पांकडनं गुण येणारच आहे पण आईकडनं पण काही गुन्हा यायला पाहिजे ना. चेतन तुझी एखादी वाईट सवय सांग ना. काय आहे तुझी वाईट सवय सांग, तू सांग ना मला. वाईट सवय आय थिंक यू आर लुझिंग दिस गेम. येस आय थिंक अरे थोडा ग्रीन फॉरेस्ट. ग्रीन फॉरेस्ट. येस चेतन दादा. तू नको बोलूस. नाही म्हणजे सगळे म्हणतात ना तुला चेतन दादा चेतन दादा. तुमच्या दोघांपैकी सर्वात जास्त रोमॅन्टिक कोण वाटतं? हा तर तुम्ही सांगा. एक मिनिट. तू हात वर केला. मी त्यांना विचारणार होते की तुम्ही सांगा आमच्या दोघांमध्ये सगळ्यात रोमॅन्टिक कोण वाटतं. मला तरी चेतनच वाटतं आता सध्या, कारण चेतनच बाई मी आहे. इथेवर उभं व्हायला पाहिजे या पॉइंटवर. लिटरली 2 हाती वरती करून इथे उभं व्हायला पाहिजे. खूप रोमॅन्टिक. ऍक्च्युली मी खूप इंट्रोवर्ट आहे. थोडं मी ओपन व्हायला वेळ घेते. पण चेतन सोबत होते. पण चेतन इतका रोमॅन्टिक आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, एवढ्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये मला. आणि मी काहीही तयारी केली, मी कशी घरी पण असली ना, मला कॉम्प्लिमेंट द्यायला विसरत नाही. तू खूप सुंदर दिसत आहे. आणि तो जो कॉन्फिडन्स मिळतो ना मग मला त्याच्यानंतर, तो माझ्यासाठी असं छोटे छोटे मुलींसाठी छोटे छोटे जेस्चर खूप इम्पॉर्टंट असतात. राईट. की तुम्ही छान दिसत आहे म्हणायचं. मला चेतनकडे असं कंप्लेंट नाही करावं लागत की तू मला टाइम नाही देत आहे. मला एव्हरी टाइम अवेलेबल असतो वगैरे. तर मला याच्यावरनं सांगायचंय की मला हिचे ना स्पेशल डेज तर चांगले म्हणजे सेलिब्रेट करायला आवडतेच. म्हणजे बर्थडे असो, अॅनिव्हर्सरी असो, हिचे स्पेशल डेज. पण मी असं स्पेशल डेजचा वेट नाही करत. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल सांगतो. एक दिवस ना ही ऑफिसच्या ट्रिपला गोवाला गेली होती आणि गोवावरनं येताना हिने जस्ट मला मेसेज केला, कॉल केला ऍक्च्युली की अरे यार चेतन आय एम नॉट फिलिंग वेल. मी आता 2 तास वगैरे बाकी आहे, बट आय एम स्टील नॉट फिलिंग वेल. मला लवकर घरी येऊन काहीतरी म्हणजे असं हिने फक्त सांगितलं की मला 2 तास वगैरे बाकी आहे. मी त्याच्यासाठी आता काय केलं, मी अख्खी बेडरूम सजवली. 100 फुगे मी माझ्या याने फुगवलेत. लाईक हे मशीन होती माझ्याकडे, मी फुगवलेत डायरेक्ट.
त्याच्यानंतर सगळं लिहिलंय वेलकम टू होम बेबी. त्याच्यानंतर हिच्यासाठी पाणीपुरी स्वतःहून बनवलेलं आहे. त्या दिवशी काहीच नव्हतं, हिने मला कॉल केला गोवा आणि ही ट्रिप करून आली आहे 4 दिवसाची. ते पण गोवाची एकदम proper trip करून आली. लग्नानंतर हा. मला लोक म्हणत होते की अरे लग्नानंतर मला म्हणजे कसं तुला तुझ्या हस्बंडनी जाऊ दिलं म्हणजे ऑफिस कलिग सोबत वगैरे. चेतन इतका चिल, तू जा बिंदास जा, मस्त मजा कर. मी याला इतकेदा म्हटलं की चल प्लीज चल, कारण की तेव्हा मी फर्स्ट टाइम गोवा गेली होती. मी लग्नाच्या आधी कधीच गोव्याला गेली नव्हती आणि मला ह्याच्यासोबत जायचं होतं. मी याला खूप म्हटलं चल चल, बट याला ऑफिसच्या कामामुळे नाही आलं करता. तर मी फुल ट्रिप मध्ये ह्याला खूप मिस केलं, म्हणून मी याला यायच्या दिवशी मेसेज केला की मी तुला खूप मिस करत आहे, नॉट फिलिंग वेल. आणि मग त्यांनी एवढं ही मस्त सगळं 4 दिवस एन्जॉय तर नाही केला हिने, कारण की रोज मला सांगायची की मला आठवण येत आहे. मी 4 दिवस मस्त ऑफिसचं काम करतोय, झोपतोय, मस्त आराम करतोय. फुल बॅचलर लाईफ. फुल नाही बॅचलर म्हणजे मी पण ऑफकोर्स हा म्हणजे असं बॅचलर सारखी लाईफ. बॅचलर म्हणजे मला असं होतं की यार एवढा टाइमपास आता कसं करू यार, की टाइमपास कारण की ही माझा फेवरेट टाइमपास आहे. मला हिच्यासोबत टाइमपास करायला खूप जास्त आवडतं, टाइम स्पेंड करायला. टाइमपास. अरे टाइमपास नाही, चांगला Time टाइमपास ना, म्हणजे spent. टाइम स्पेंड. ते शब्दावर नको जाऊ, इमोशन्सवर जा. तर मग हिने मेसेज केला आणि मी फुल रेडी भाई. आणि याच्यावरतीच ती मेल्ट झालीये, हो. या शब्दांवरती. हा राईट. म्हणून सगळ्यात रोमॅन्टिक आमच्यामधनं कोणी पण सांगू शकतं की चेतन आहे म्हणून आमच्या वेलकम टू दोघांमधलं होम romantic. बेबी. खाली पाणीपुरीचा स्टॉल एकदम मस्त बापरे. आणि बढिया. असं एकदा नाही केलं, प्रत्येक म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी पत्र लिहितो मला लग्न झाल्यावर माझ्यासाठी. आय थिंक व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन डे नाही, तू मनालीला गेली होती मित्रांसोबत, तेव्हा पण लिहिलेलं तेव्हा मी फर्स्ट टाइम दिलं होतं तिला लव्ह लेटर. लव्ह एकदम प्रॉपर रेड हँड रिटर्न. हँड रिटर्न Handwritten. भाई, हँड रिटर्न. आणि चॅट जीपीटी नाही, स्वतःचे थॉट्स प्रॉपर रेड पेपर घेतला, हो. तेव्हा आमचं त्याच्यावर लग्न व्हायचं होतं. व्हायचं होतं. त्याच्या आधी मनालीच्या ट्रिपला गेली होती आणि मी प्रॉपर लिहिलं की माझ्या मनात काय तुझ्याबद्दल, असं असं वगैरे मस्त लिहिलेलं आहे. माझं फर्स्ट आणि लव्ह ते लेटर. पण लव्ह लेटर मी सामावून ठेवलेलं आहे. मीच दिलं आणि सामावून मी ठेवलंय. तुला माहित आहे हिला फर्स्ट रोज दिलेला आता 4 वर्ष झाले असेल त्याला मे बी, तो माझ्याकडे आता पण आहे. सांभाळून फर्स्ट ठेवलाय रोज चेतन. दिलेला तो पण माझ्याकडे आता पण आहे. सांभाळून ठेवतो ह्याच्या गोष्टी, एवढं हा romantic. प्रत्येक सांभाळून ठेवतो. हो. म्हणून मी बोलला मला इथे उभं राहून असं हात वरती करायला पाहिजे. बॉईज तुम्हाला कळलं असेल आता की कसं खुश ठेवायचं असतं आपल्या गर्लफ्रेंडला, वाईफला. Wife ला, yes. चेतन कडून Small, tips small घ्या. gestures. डीएम हा. चेतन. Yes guys, I will आमचे help ब्लॉग्स you. बघा. हा तुम्हाला ब्लॉग्स बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक मिळून जाईल फ्री कोचिंग. फ्री कोचिंग. सो आता अजून थोडासा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ड्रामा कोण करतं? शिवानी प्लीज हात वरती कर यार. हा चला मीच करते ड्रामा ऑब्विसली. कारण की मला चेतन सोबत, चेतन तर आहे पण मला असं भांडायला वगैरे चेतन बिलकुल इतका मस्तीखोर आहे ना. त्याला एकदा सांगितलं ना तो ऐकतच नाही. तो समजतच नाही. मग त्याला मला असं चिडवून सांगावं लागतं. मग मी खूप हायपर वगैरे होऊन जाते, मग थोडंसं ड्रामा वगैरे करायला लागते. बट तो इन अ गुड नोट, म्हणजे हा ऐकायला पाहिजे आणि यांनी मला मनवायला पाहिजे वगैरे वगैरे. थोडा कधी कधी ड्रामा करत राहते. बट येस, ड्रामेबाज तर फुल मी आहे. ओके. आणि सगळ्यात पहिलं सॉरी कोण बोलतं? आय न्यू इट. मुलांकडेच ते काम असतं. नाही मग मला आवडते यार सॉरी बोलायला. मला कसं आहे ना की झगडा झाला ना की हा. माझं असं असतं की भाई झगडा झालाय ठीक लवकर आहे, सॉर्ट प्रत्येक करू. मुलं प्लीज तेच 2 असतं, बोलून मिनिटानंतर मोकळं होऊ, शांत 2 हो. मिनिटानंतर प्लीज बोल. मला 2 तास, मला 1 तास पण नाही झालं. झगडा झाला ना आता तू माय झाले, लगेच दुसऱ्या मिनिटाला प्लीज माझ्याशी बोल यार. आणि म्हणून- माझं असं असतं की मला सोबत नको बोलू. पण सगळ्यात जास्त चिडतं कोण दोघांमध्ये? मी चिडते. नाही ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की हा बॅलन्स करतो आम्ही. जर माझं काही झालं तर मग मी चिडतो किंवा ही झालं. पण चेतन खूप कमी चिडतो. हा, मला खूपच ते कमी जाणवतंय. चिडतो. हो. पण आणि- माझं तेच आहे की झगडा जर झाला ना मला 2 मिनिटानंतर ही पाहिजे असते. मग लगेच माझं चुकलं किंवा याचं चुकलं मी लगेच आलं शिवानी चल नाही आणि चेतन माहिती काय करतो, आमचे म्हणजे असं भांडणं वगैरे झाले, येतो आणि मनवायला वगैरे ट्राय करतो, हे करतो, सॉरी वगैरे म्हणून देते. मी त्याला विचारते तू सॉरी म्हणत कशासाठी, एक्झॅक्टली सांग मला. त्याला नाही माहित राहत तो कशासाठी म्हणत आहे. त्याला असं म्हणते तू म्हणत आहे सगळ्यासाठी, जे तुला वाटते ना त्याच्यासाठी म्हणत आहे, बस तू म्हणून जा. घेऊन घे बाई, फक्त येऊन जा. आता मला बोलायचं अजून 2 मिनिटांनंतर. ओके. सो आता अशी कधी वेळ आलेली का की जिथे शिवानी तुला वाटलं की यार हे थोडं जास्त होतंय, बट ठीक आहे, म्हणजे आहे माझा नवरा आहे म्हणून मी समजू शकते, पण तरी थोडंसं जास्त बोलतोय. कधी असं चिडल्यावर असेल किंवा असं मस्ती मजाक मध्ये कधी मस्ती जास्त होतीये?
मस्ती मजाकमध्ये मस्ती जास्त नाही, मला नाही वाटलं असं कधी. कारण की चेतन जेव्हा खूप एक्सप्रेसिव्ह आहे, जसं मी सांगितलं तसं, तो एवढा इमोशननी आणि माझ्यापेक्षा जास्त इमोशनल चेतन आहे. मला रडायला जास्त नाही येत, लवकर नाही येत, त्याला रडायला खूप मला लवकर बिंदास येतं. डोळ्यामध्ये पाणी येतं भाई. लवकरच बिंदास. रडायला डोळ्यात पाणी येतं मी त्याच्या. एक्सप्रेस करून टाकतो की मला वाईट वाटलंय तुझ्यामुळे Bro, असो we की can understand. तुझ्यामुळे असेल की माझ्यामुळे असेल, पण भाई मी एक्सप्रेस करतो की नाही आता हे जाऊ दे सोड. पण चेतनचं असं आहे की खूप लॉजिकल बोलतो तो पॉइंट. असं नाही राहत कधी की काही पण बोलताय आणि लॉजिकच नाही लागत आहे. म्हणून मला असं वाटलं नाही कधी की नाही हा उगाच काहीतरी बोलतोय, जास्त बोलतोय. याने मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्ट नाही केलं. मी लग्नाच्या नंतर पण तशीच लाईफ जगत आहे, जशी लग्नाच्या आधी जगत होती, बिंदास. सेम हिअर बिंदास, सेम बिंदास. हिअर. हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे माझे आता पण कॉलेजचे मित्र सगळे मित्र तेवढ्याच कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हिचे पण ऍक्च्युली मित्र मैत्रिणी सगळे कॉन्टॅक्ट मध्ये तेवढेच आहेत म्हणजे लग्नानंतर असं होतं ना की थोडं की आपण दोघंच isolate राहतो, होतो, आयसोलेट कपल friends राहतो, थोडे असं कमी काहीच नाही. राहतात. आम्हाला उलट आवडते. हे बऱ्याच जणांमध्ये मी पाहिलंय की हा. लग्न झालं ना तर युजली बॉईज पण थोडेसे बदलतात. लाईक Yes, फ्रेंड्स yes. पासून थोडे दूर होतात कुठेतरी बायको आयुष्यात आल्यानंतर. मे बी तुमच्यामध्ये ते इक्वेशन नाहीये, पण नाही, मी आम्ही तर इन्व्हाइट करतो यार फ्रेंड्स, याचे आम्हाला फ्रेंड्स आवडते. माझे खूप छान फ्रेंड्स आहे, माझे फ्रेंड्स ह्याचे खूप जास्त छान फ्रेंड्स आहे. असंच पाहिजे येस, ऍक्च्युअली. असंच पाहिजे. इनफॅक्ट हिचे फ्रेंड्स आता तिच्यापेक्षा जास्त माझे माझे फ्रेंड्स फ्रेंड्स हो, माझा बेस्ट फ्रेंड सगळे ह्याचे जास्त फ्रेंड्स आहे, ह्याला कॉल करतात. फ्रेंडशिप कडे येणारच आहे तुमच्या दोघांच्या. Yes. आणि डोक्यात भरपूर गोष्टी आहेत फ्रेंडशिप बद्दल. बट बिफोर गोईंग ॲड म्हणजे मला असं जाणवलं की शिवानी तुझ्याबद्दल स्पेसिफिकली जसं तू सांगितलं की तू इंट्रोवर्ट आहेस. बट व्हॉट आय फेल्ट आफ्टर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन एवढा वेळ की शी इज सिलेक्टिव्हली इंट्रोवर्ट. Exactly. म्हणजे वन्स शी इज कम्फर्टेबल शी कॅन ओपन अप. येस Yes. येस. बट जोपर्यंत ती असं स्ट्रेंजर वाली वाईब आहे तोपर्यंत नाही म्हणजे करत. समोरच्याला एफर्ट घ्यावे लागणार. करेक्ट करेक्ट. आणि जर तिला तशी वाईब आली तर ती बोलेल. Correct. छान ओळखला ना तू. त्यामुळेच मी सिंगल आहे, सगळ्यांना ओळखतो आणि लांब राहतो. सो सिंगल नका राहू, लग्न करा. खूप खूप चांगली छान गोष्ट आहे. गोष्ट आहे. आई हे का ऐकू नको, नाही लक्षात घेऊ काकू, नको. ऐका लवकर लग्न करा. मला सर्वात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की तुमच्या दोघांची ज्यावेळेस केमिस्ट्री आम्ही पाहतो व्लॉग्स मध्ये, रील्स वरती, तर वी सी की तुम्ही खूप जास्त एंगेजिंग असता आणि वॉट एव्हर हॅपन्स यू गायज आर सपोर्टिव्ह टुवर्ड्स इच अदर. की जसं तू सांगितलं की तू कंटेंट क्रिएशन कधी करणार नव्हता ॲज कंटेंट क्रिएटर, लाईक तुला जे आवडायचं तू बनवून टाकत होता. बट कुठेतरी तिच्याकडून ते मोटिवेशन आलं, शिवानीने तुला सपोर्ट केला अँड नाव यू आर फुल फ्लेज्ड इन टू इट, डुईंग युअर नॉर्मल लाईफ बॅलन्स. तर मग अशा वेळी तुला काय वाटतंय की मुलांनी एखादी मुलगी ज्यावेळेस लग्नासाठी पाहतात तर त्यांना तुला एक असे 5 क्वालिटीज कुठल्या सांगतील की हे असाव्याच असं पाहिजे, म्हणजे तुझ्या मॅरिड लाईफ मधून तू जे शिकलाय? पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अंडरस्टँडिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम टॅकल करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की केअरिंग असायला पाहिजे, म्हणजे एकमेकाची केअर घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही एफर्ट्स घ्यायला पाहिजे. आणि मॅरेजमध्ये हे कधीच 50-50 नसतं, हे 20-80 असतं किंवा 80-20 असतं. कधी मी 80% वर असणार किंवा ती लो असेल तर ती 20% वर असणार. तर हे जे एफर्ट्स आहेत हे कधीच मला असं वाटतं की आपण 50-50 एक्सपेक्ट नाही केले पाहिजे. इट्स डिपेंड अपॉन द सिच्युएशन की तुम्ही किती एफर्ट्स घेताय आणि कुठल्या टाइमला एफर्ट्स घेताय. राईट. जसं फॉर एक्झाम्पल मी तुला दिलं की ही गोवावरनं आली, दॅट वॉज शी वॉज 20, आय वॉज 80. म्हणून ती मग आमचं सगळं अंडरस्टँडिंगमुळे ते सगळं बॅलन्स आउट झालं. तिला घरी येऊन तेवढं जेवढं हॅपी वाटायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती हॅपी वाटलं, राईट. ते एफर्ट्स. तर थर्ड पॉईंट झाला एफर्ट्स. आणि चौथा पॉईंट मला असं आहे की फॅमिलीला घेऊन चालणारी मुलगी पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं आम्ही जेव्हा डिस्कशन करायचो लग्नाच्या आधी आम्ही फॅमिली बद्दल खूप डिस्कस केलंय खूप की serious. लग्नानंतर जी फॅमिली आहे ती कशी राहणार. बेसिकली त्याच्यावर थॉट्स की आपण आईबाबांना कसं ठेवू, तुझ्या मम्मी आमचं पप्पांना असं होतं, आम्ही बोलायचो, आम्हाला एकमेकांची वाईब खूप जास्त आवडली होती. बट आमचं ठरलेलं होतं की जर पॅरेंट्सनी नाही म्हटलं तर आम्ही नाही जाणार पुढे. कारण म्हणजे की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही एकमेकांसोबत शुअर होतो. ठीक आहे. एक पॉईंट होता की आम्ही शुअर झालो होतो, पण त्याच्यानंतर पण आम्ही डिस्कस करत होतो की जर पॅरेंट्सनी नाही म्हटलं किंवा त्यांना काहीतरी पॅरामीटर्स नाही आवडले तर आपण नाही करायचं लग्न. फोर्स म्हणजे म्हणजे त्यांना आमच्या- फोर्स नाही करायला लावायचं. कारण की ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज करतोय, 2 फॅमिलीचं लग्न होणार आहे, त्यांची वाईब पण तेवढीच मॅच झाली पाहिजे दोन्ही फॅमिलीची. तर याच्यामुळे ना मला हिचा माइंडसेट कळला की हिच्यासाठी फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे. हा. आणि ते मला असं वाटतं की ते जास्त like more खूप महत्वाचं आहे. लग्न झाल्यानंतर ती दोन्ही फॅमिलीचं लग्न होत आहे. तुमचं फक्त नवरा बायकोचं लग्न होत नाही, तर दोन्ही फॅमिलीचं लग्न होत आहे. ते दोन्ही फॅमिली लग्नामध्ये तेवढीच हॅपी राहिली पाहिजे. आणि ते थॉट्स हिच्याकडनं मला तेव्हाच कळले, कारण की आम्ही लग्नाच्या आधी खूप डिस्कस करायचो याच्यावर. तर 4 झाल्यात. आणि जास्त आय थिंक कनेक्ट त्यांनीच झाला की हो. दोघांसाठी पण फॅमिली तेवढी इम्पॉर्टंट होती.
आणि पाचवं मला असं वाटतं की काहीतरी क्वालिटीज तुम्हाला जसं आवडते ती एखादी सेम असली तर ती इट्स अ बेटर फॉर, म्हणजे तुम्हाला अरेंज मॅरेजमध्ये कसं असतं की तुम्ही ओळखता, जे डे 0 पासून तुम्हाला ओळख करावं लागते. तर काही क्वालिटीज जर सेम असल्या तर तुम्ही इझिली कनेक्ट करता. फॉर एक्झाम्पल ही जिम करायची, डाएट करायची, हार्डवर्किंग आहे, बोलायला चांगले आहे सगळ्यांसोबत वगैरे वगैरे. मग त्याच्यामुळे इझी झालं माझ्यासाठी लग्नामध्ये येऊन ते वावरणं खूप इझी झालं. तर हा मला असं वाटतं की 5 क्वालिटीज पाहिजे. इंटरेस्टिंग. पण मला अजून एक गोष्ट अशी देखील विचारायची आहे तुमच्या दोघांना, की तुमच्या दोघांना जर एकमेकांना थँक्यू म्हणायचं असेल आणि अशी कुठली गोष्ट आहे म्हणजे ज्यासाठी तुम्ही एकमेकांना थँक्यू म्हणणं बाकी आहे, आजपर्यंत बोलले नाही गेले? तू आन्सर कर ना. मला चेतनला थँक्यू म्हणायचं आहे, कारण अम, आत्ता आम्ही ज्या पण पोझिशनला आहे कंटेंट क्रिएशनच्या, मी जे एवढ्या इझिली मी माझं माइंड फ्री ठेवू शकत आहे, मी आयडियाजवर विचार करू शकत आहे, दॅट्स ओनली बिकॉज ऑफ चेतन. कारण की चेतन बॅकग्राऊंडला खूप गोष्टी सांभाळतो, Right. खूप जास्त. म्हणजे मला चेतनला वर्क फ्रॉम होम असतं, मला ऑफिसला जावं लागतं, हायब्रिड ऑफिस आहे. तर चेतन मी जसं सांगितलं, मी ऑफिसला ते सगळा पसारा करून जाते. तो प्रत्येक वेळेस मी घरी आल्यावर तो आवरलेला असतो. त्यानंतर मावशीसोबत घरी काय लागणार भाजीपाला स्वतः जाऊन मार्केटमध्ये आणतो. म्हणजे जे आपलं काय म्हणतात त्याला, भाजी मार्केट, मार्केट, हा भाजी मार्केट जो तिथनं जाऊन Weekly market. आणतो, हा तिथनं जाऊन आणतो. तर मला चेतनला थँक्यू म्हणायचं आहे की जेव्हा मी 100% ॲज अ वुमन, ॲज अ वाईफ नाही देऊ शकत, त्याच्यापेक्षा जास्त हा बघतो आणि मला तेवढा सपोर्ट करतो. म्हणून आम्ही एवढं एंगेजिंग आणि क्रिएटिव्ह कॉन्टेंट बनवू शकत आहे. कारण की मी खूप फ्री आहे माइंडनी, की मला माहिती आहे की मागे चेतन आहे, तो सगळं सांभाळून घेणार आहे माझ्यासाठी. तर मला त्याच्यासाठी तुला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. मला पण ॲक्च्युअली हे जे पॉइंट्स आहेत हे मी +1 करणार याच्यावर थम्सअप. याच्या रिलेटेड जसं म्हटलं की फॅमिली, मला फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. त्या फॅमिलीला जसं यांनी सांभाळलेलं आहे ना, माझ्या लाईक तेवढेच फॅमिली मेंबर माझ्या हाताजवळ आहे, याचे फॅमिली मेंबर माझ्या एवढ्या जवळ आहेत. तर त्याच्यासाठी ही खूप रेअर आहे यार, की लग्नानंतर आपण बघतो की खूप साऱ्या गोष्टी होतात सगळ्यांच्या घरी. पण आमच्या घरी तो जिव्हाळा सगळ्यांनाच लागलेला आहे एकमेकांचा. तर त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं की दोघं नवरा-बायकोची अंडरस्टँडिंग वगैरे ॲट वन पॉइंट होऊनच जाते. बट फॅमिलीची अंडरस्टँडिंग, त्यांना तेवढं प्रेम भेटणं, त्यांच्याकडनं तेवढं प्रेम म्हणजे भेटणं, माझ्या आई-बाबांसाठी ही ॲक्च्युअली सून नाहीये, ही मुलगीच आहे त्यांची. एवढी ती बॉन्डिंग झाली आहे आणि ही बॉन्डिंग त्यांच्यामुळे प्लस हिच्यामुळे झालेली आहे मोस्टली. कारण की हिने तेवढे एफर्ट्स घेतलेले आहेत. म्हणजे जशी शिवानी आता सांगितलं की घरचे कामं मी पुण्याला सगळं सांभाळतो. हिचं डायरेक्ट ग्रुप चेंज होतंय. होमटाऊनला गेल्यानंतर इतकी कामं करते मम्मीची, हो. बापरे! हो. आणि मला असं वाटतं शिवानी तू एवढे कामं करू शकते, मग पुण्याला का नाही करते यार? मग तेच महत्वाचं आहे की हिचं कसं आहे की राईट प्लेसवर राईट वागणं किंवा मग राईट बोलणं, कोणाला त्रास न देता कामं करणं, हे सगळे क्वालिटीजसाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. चेतन पण माझ्या आई-बाबांसाठी ॲज अ पोरगाच आहे. म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये फेव्हरेट जावई आहे Yes. चेतन. ते तर आहे. एवढा म्हणजे आहे. आता तू सगळ्यांचाच फेवरेट येतो Yes. आता. येस. होत आहे. आणि आम्ही दोघी बहिणी आहे, राईट. तर माझ्या आई-बाबांना मुलगा मिळाला ह्याच्यानंतर, कारण की इतका माझ्या आई-बाबांना सांभाळून घेतो. याने लिटरली मी एक गोष्ट मला सांगायची आहे की लास्ट इयरच माझ्या आई-बाबांना म्हणजे अॅनिव्हर्सरी होती आमची, Anniversary. आणि आम्ही विचार केला की सोबत सेलिब्रेट, कारण की जेव्हा माझा बर्थडे असतो तेव्हा त्यांची अॅनिव्हर्सरी पण असते एकाच डेला. तर माझं असं होतं की त्यांची 30वी अॅनिव्हर्सरी आहे, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. आम्ही लिटरली इथनं हम्पी गेलो, हम्पी, उटी, कुन्नूर, मुन्नार सगळं गेलो बाय रोड, आणि कार चेतननी चालवली. कारण की मम्मी पप्पांना ते माझं असं होतं इच्छा की ते आले पाहिजे, त्यांनी बघायला हवं असं. म्हणजे मुन्नार किती सुंदर प्लेस आहे, उटी जुलैमध्ये खूप छान असतं. तर आम्ही पहिले बघत होतो प्लेननी वगैरे जायचं, बट ते खूप कॉस्टली जात होतं आम्हाला. कॉस्टली प्लस तिकडे ट्रान्सपोर्टेशनचा थोडासा इश्यू आहे. हां. तर जर पर्सनल कार असली तर बेसिकली इट्स आता इथे स्टे आहे तर इथेच उतरू शकतो आपण. बरोबर. स्पॉट असेल तर तिथे जाऊ शकतो. तर आई वडिलांचं असं असतं ना की त्यांना या वयामध्ये थोडासा त्रास होतो लाईक राईट. तर मग मला ते होतं की यार यांचं झालं पाहिजे. तर ते इथून मग आणि येताना तर 26 आवर्स कंटिन्यू ड्राईव्ह करून आलो एकटा. चेतनच्या लाईक हिमतीवर गेलोय आम्ही मुन्नारवरून लिटरली. पुणेमध्ये आम्ही एका दिवसामध्ये सकाळी 5ला निघालो, दुसऱ्या दिवशी 7ला पोहोचलो. आणि एकटा ड्रायव्हर होता हा. पप्पांना गाडी एवढी मोठी आहे, कारण की माझ्याकडे कार आहे. पप्पांना सवय आहे, पण तो कॉन्फिडन्स नाहीये, राईट. एकट्याने पूर्ण एवढा ट्रॅव्हल केला, आणि लिटरली ह्याला झोप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे झोप झाली नाही तर हा फ्रेश फील नाही करत. पण त्या ट्रिपमध्ये 5:30 वाजता उठायचा, गाडी ट्रॅव्हल करायचा. लिटरली मुन्नारवरून आम्ही पुणे आलोय ट्रॅव्हल, आणि कंटिन्यू. क्रेझी.
आणि तेवढं कोणी नाही करत. मला मला म्हणजे असं वाटतं की एका जावईनी एका पोरगाच करू शकतो. तर मला तर त्याच्यानंतर असं वाटलं की मी खूप राईट डिसिजन आम्ही घेतलंय. खूप ट्रिप्स केल्या लाईक, आणि इतकी मजा आली ना ट्रिप्स करायला. आम्ही काश्मीरला गेलो, सोबत गेलो. काश्मीरला गेलो, काश्मीरमध्ये आई-बाबांना आई घेऊन. वडिलांना बर्फामध्ये खेळणं या वयामध्ये एकदम फॅसिनेटिंग गोष्ट आम्हाला समजली. त्याच्यानंतर आम्ही ही ट्रिप केली. बऱ्याचशा गोष्टी आम्ही सोबत केल्या आहे. तर मजा येते यार एकदम फॅमिलीमध्ये आम्हाला. वाव. म्हणजे असं वाटत नाही की आम्ही पुण्याला राहतो पण आम्ही फॅमिलीच्या दूर राहतो. हम्म. इट्स लाईक की आम्ही फॅमिलीमध्ये पण तेवढाच टाइम स्पेंड करतोय, जे आजकालचे कपलसाठी थोडंसं डिफिकल्ट जातं बिकॉज दे आर स्टेइंग आउट ऑफ होम टाउन. बट फॉर्च्युनेटली मम्मी पप्पा इकडे येतात, आई बाबा इकडे येतात, आम्ही तिकडे ट्रॅव्हल करतो. पण तेवढा टाइम आम्हाला असं वाटत नाही कधी की आम्ही खूप कमी टाइम वगैरे स्पेंड केलेला आहे एकमेकांसोबत असं. राईट. आता जसं तुम्ही दोघे मला सांगितलं की यू बोथ आर इनटू IT. तर मग IT मध्ये जसं तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहात, डोमेन्समध्ये. बट जसं आपण पाहतोय सध्याची जी सिच्युएशन आहे की AI इज टेकिंग ओव्हर लॉट ऑफ थिंग्स आणि जॉब्स जात आहेत. म्हणजे आधीची सिच्युएशन थोडी वेगळी होती ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये आला. मग अशी कधी भीती वाटत नाही का की जर उद्या जाऊन आपला जॉब गेला तर मग आपण पुढे काय करायचं? ओके. तर याचं ऍक्च्युली आन्सर असं आहे की मी ऍक्च्युली AI इंजिनिअरिंगमध्ये सध्या काम करतोय. तर मला माहिती आहे की लाईक AI रिप्लेस करू शकतो किंवा नाही पण करू शकतो. इट डिपेंड्स अपॉन हाऊ गुड द इंजिनियर यू आर. कारण की AI यूज करायला पण तुम्हाला डोकं लागतं. तुम्हाला ती काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स लागतो. जेवढा चांगला AI यूज कराल तुम्ही तेवढं तुमची कामं सोपं होतील. म्हणजे आता मला असं वाटतं की 4-5 वर्षाआधी अशी सिच्युएशन होती की तुम्हाला 10 आर्टिकल्स वाचावं लागत होते तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायला. आता सगळे मॉडेल्स आलेले आहेत, AI मॉडेल्स वगैरे आलेले आहेत, तुम्हाला इझिली आन्सर भेटते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला असं अशी भीती नाही आहे. कारण आय नो की मला ही फील्ड तेवढीच आवडीची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की विजयाचा फर्स्ट इयर झाल्यानंतर मला कळालं की व्हॉट इज IT, ही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तर मला ही फील्ड तेवढीच जास्त आवडते म्हणून माझं काम पण तेवढा मनापासून निघतंय. तर मला अशी भीती नाहीये की जॉब जर गेला तर काय. मला असं आहे की भाई जॉब गेला तर आपण परत मेहनत करून आपल्याला काही ना काही Right. करता येईलच. सेम माझ्यासाठी पण मला बिलकुल असं भीती नाही वाटत. आता कंपनीजच्या मे बी काय पॉलिसीज किंवा त्यांचं ले ऑफ चालूच राहतात. तर होत राहतं बऱ्याचशा याच्यामध्ये. बट मला नाही वाटत त्यांनी कोणाला म्हणजे चांगल्या इंजिनियर चांगल्याला त्याला अफेक्ट करेल. कारण की त्याला माहिती आहे की इथनं नाही तर आपण पुढे इंटरव्ह्यूज वगैरे देऊन आपण होणारच आहे. आपलं जॉब मिळणारच आहे. तर म्हणून मला आणि चेतनला अशी कधीच भीती नाही वाटली की अरे आपला जॉब गेला तर पुढे काय. आणि आम्हा दोघांना पण देवावर खूप जास्त विश्वास आहे. आम्ही असं विचार करतो की आम्ही जे पण निगेटिव्ह विचार नाही करत. हां, म्हणजे आमचं असं आहे ना की डिसिजन घेतलाय तो आमच्या थ्रू गेलाय पण देवाने तो डिसिजन टाकलाय. टाकलंय. काहीतरी चांगल्यासाठी तो कारणामुळे टाकलेला आहे. म्हणून मी म्हणतो की माझ्या लाईफचे सगळे डिसिजन ऑन पॉइंट होते. हे माझ्यामुळे नाही, हे त्याच्यामुळेच झालेलं आहे. आजचा पॉडकास्ट पण ऑन पॉइंट आहे. येस, मी तुला तसं बोललो ऍक्च्युली की जसं आदल्या दिवशी आम्ही डिस्कस करत होतो आम्ही तिघे जण की यार आपल्याला ना आता एखादी शो Podcast किंवा पॉडकास्ट करायला वगैरे करायला हवं. पाहिजे. लिटरली दुसऱ्या दिवशी तुझा सकाळी मेसेज आला आणि आय वॉज लाईक यार आत्ताच म्हणजे आम्ही युनिव्हर्सला सांगितलंय आणि युनिव्हर्सने ऐकलं पण आहे. तर माझा तेवढा विश्वास आहे त्याच्यावर की दोघांचा पण. हा म्हणजे आमच्या दोघांचा पण की लाईक जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. तर बेसिकली सगळ्या गोष्टींमध्ये लाईक IT असो, कॉन्टेंट क्रिएशन असो, पर्सनल लाईफ असो, फॅमिलीची लाईफ असो, सगळ्यामध्ये आमचा असा विश्वास आहे की चांगलंच होणार आहे. काहीतरी Positive. झालंय चांगल्यासाठी झालेलं आहे. मग तुम्ही दोघे जसं तू सांगितलं की स्पिरिच्युअली पण तुम्ही दोघं खूप जास्त बिलीव्ह करता. तर मग तुम्ही कधी जेजुरीला आलाय का लग्नानंतर वगैरे? हो, जेजुरीला झालंय. गेलोय आम्ही. जेजुरीला Yes. मला उचलून नेलाय आणि बट Yes. तेव्हा हेच होतं की आम्ही कॉन्टेंट क्रिएशन नाही करत करायचो. नव्हतो. Yes. तेव्हा कारण की आम्ही कॉन्टेंट क्रिएशन आमच्या लग्नाला आय गेस 2 वर्षानंतर चालू केलं. अरेंज 2 मॅरेज नाही ऑलमोस्ट 3 वर्षानंतर. हां, आता ऑलमोस्ट 4थं वर्ष झालंय. लास्ट इयरला चालू केलंय. 3 वर्ष झाले चेतन आपल्याला. 4थं वर्ष चालू आहे ना 4थं हां, वर्ष. चालू आहे ना 2 मग. वर्षानंतर आम्ही चालू केलेलं आहे. काय आहे हे? अरे 2024ला चालू नाही 25ला चालू केलं आपण. येस. राइट 2 वर्षानंतर आम्ही कॉन्टेंट टाइम क्रिएशन एवढा फास्ट जाता ना गाईज मला कळतच नाही की नंबर ऑफ इयर्स कसे झाले म्हणून. मला असं वाटतं की चांगला 5 कव्हर अप आहे. किती छान सारवासारव नाही, केली हा. हा. हो, खूप छान. खूप हुशार आहे हा बोलायला. मी बोलण्यामध्येच सांगते. गुंडळलंय त्यांनी हो, तुला. हो, पण त्याच्यामुळे. माझा टाइम एकदम सुंदर चाललाय. मी असे वर्ष गिनत नाही. माझे मी मेंबर्स असतात. कसे काय याचं हे करू की ह्याच्यामध्ये काय वाईट गोष्ट आहे काहीच नाही. हा बोलायला इतकं तेज आहे ना, एवढा स्वीट बोलतो की कोणाला रागच नाही येणार. बट येस मी सांगत होते की जेजुरीला 2 content. वर्षानंतर आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर आधी आम्ही जेजुरीला गेलेलो आहे. आम्हाला आम्ही शिर्डीला गेलेलो आहे. आम्हाला पंढरपूरला वगैरे जायची इच्छा आहे. बट आता जाऊ आता आषाढी एकादशी वगैरे पण येत आहे. बट येस आम्हाला जायची इच्छा आम्ही खूप स्पिरिच्युअली करत राहतो. तर तेव्हा फक्त कॉन्टेंट क्रिएशन करत नव्हतो म्हणून आम्ही जास्त हे नाही दाखवू नाही शकलो की आम्ही कुठे कुठे गेलोय म्हणून. बट येस
ओके, सो मला आवडेल तुम्हाला दोघांना होस्ट करायला जेजुरीमध्ये. नक्की अरे. येणार अरे. असेल तर मला सांगा, आपण नेक्स्ट टाइम छान तुमच्या हाताने पूजा वगैरे करू, अभिषेक अरे वा. आतमध्ये. नाईस नाईस. नेक्स्ट टाइम डन लवकरच आणि लवकर करू आपण प्लॅन, असं कारण का श्रावण आल्यानंतर परत गर्दी होणार. हो. Yes, So आधीच करू आपण. डन डन डन. आणि आता एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला डिस्कस करायची तुमच्या दोघांसोबत. जसं आपण फन वे मध्येच आपण गप्पा मारतोय, तर गप्पा मारत एक दुसरी गोष्ट देखील आहे की तुम्ही आहात किंवा अजून बाकी कपल क्रिएटर्स आहेत, तर त्यांना पाहून बरेचसे आजकालचे यंग कपल असतील किंवा मॅरिड कपल आहेत, ते खूप जास्त इन्स्पायर होऊन कॉन्टेंट क्रिएशनकडे येऊ पाहतात किंवा काही लोक आलेले देखील आहेत. पण जसं आम्ही पाहिलं की तुम्ही दोघे जॉब करता आणि जॉब सोबत ही क्रिएटर लाईफ पण बॅलन्स करता. सो हे ज्यावेळेस करता, तर याच्यामध्ये का नेमकं जॉब किंवा एक सिक्युअर्ड फायनान्शियल सोर्स असणं गरजेचं आहे, थोडंसं सांगताल का त्याबद्दल? तर याच्यामध्ये जसं आम्ही दोघंही आता पण जॉब करतोय, आमचं कॉन्टेंट क्रिएशन थोडंफार इम्प्रूव्ह झालेलं आहे. लाईक थोडंफार आम्हाला म्हणजे चांगलं प्रेम भेटतंय क्राऊडकडनं आणि ऍक्च्युली खूप लवकर प्रेम मिळालंय आम्हाला. म्हणजे आम्हाला असं कधीच नाही वाटलं की यार लाईक क्राऊडचं प्रेम कमी. आमच्यामध्ये स्टार्टिंग पासून जी फॅमिली आहे आमची, इन्स्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली, त्यांच्याकडनं खूप प्रेम भेटलंय. तर आता कसं होतं ना की आम्हाला आमचा जॉब पण तेवढाच जास्ती आवडतो करायला. म्हणजे आम्ही जॉबमध्ये कधीच असं फ्रस्ट्रेट नाही होत की अरे यार काय करतोय आपण काम, कशाला करतोय. नाही, दोघांचं पण काम आम्हाला तेवढंच जास्ती आवडतो. आता कॉन्टेंट क्रिएशनमुळे असं झालं की आम्ही सॅटर्डे संडेला जे हे करायचो, लाईक फिरायला टाइमपास करायचो जायचो, किंवा फिरायला फ्रेंड्सला जायचो, मिळायचो फ्रेंड्सला वगैरे. भेटायचो वगैरे वगैरे, तो टाइम आता आम्ही यूज करतोय कॉन्टेंट क्रिएशनला. तर आम्ही काय करतो की सॅटर्डे संडे इतका चांगल्याने युटिलाइज करतो की नेक्स्ट वीक जो आहे तो पूर्ण प्लॅन करून त्याचे कॉन्टेंट शूट करून त्याला एडिट वगैरे करायला, थोडीफार एडिटिंग वगैरे करून तेवढं रेडी करतो. आता भरपूर दिवस झाले की आम्ही असं वीकेंड सारखं कॉन्टेंट क्रिएशनमुळे स्पेंड नाही केलं सॅटर्डे संडे. वी आर कंटिन्युअसली वर्किंग फॉर 7 days आय गेस फ्रॉम लास्ट 1.5 year नाव. पण आम्हाला कधीच थकवा नाही येत, कारण की आम्हाला कॉन्टेंट क्रिएशन पण तेवढंच जास्त आवडतं. हॉबी आम्हाला हॉबीने चालू हॉबी केलेलं स्टार्ट आहे. केलं आणि ते एवढं आम्हाला रिलॅक्सिंग वाटतंय. इनफॅक्ट मला असं वाटतं की जेव्हापासून आपण कॉन्टेंट क्रिएशन चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या जास्ती मेमरीज बनल्या आहेत, हो. चांगला क्वालिटी टाइम स्पेंड झालाय. कारण की Yes. आम्ही ज्या गोष्टी करतो त्या आम्ही शूट करतो. म्हणजे असं युट्यूब चालू करण्याचं माझं जरी हे होतं, इनफॅक्ट हिचं पण, की आता आपण ना डॉक्युमेंटरी करू आपल्या लाईफची, आणि जेव्हा आपण 65-70 इयर्सची असं टीव्ही समोर बसूया आणि मग बघू की यार आपण 30 काय इयर्सला किती enjoy मस्त केलेलं, करायचं, काय काय मस्त एन्जॉय केलं मजा यार, ते केलेली. सगळं आपल्याकडे असणार. दॅट वॉज अ होल अँड सोल रिझन ऑफ स्टार्टिंग युट्यूब ब्लॉगिंग बेसिकली, की आपल्या मोमेंट्स आपण असे कॅप्चर करू. तर आम्हाला असं कधीच लोड नाही वाटलं की दोन्ही फील्ड आम्ही सोबत करतोय तर बर्नआउट होतोय, असं आम्हाला कधीच वाटलं नाही. त्यामुळे हे आणि आम्ही एक्स्ट्रा काही करत नाहीये. आम्ही आमचे जे रॉ अनफिल्टर्ड मुमेंट्स दाखवतो, हा. राग दाखवतो, भांडण दाखवतो, केमिस्ट्री दाखवतो, सगळं दाखवतो आम्ही त्याच्यामध्ये. म्हणून आम्हाला असं वाटत नाही थकल्यासारखं की आपण एक्झॉस्टिंग, की आपण खूप काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जस्ट आमचं असं आहे की हे सगळं पहिले पण चालू होतं, पण आता आम्ही म्हणजे कॅमेराने शूट करतो बेसिकली. कॅमेरा आहे आमच्यासोबत आता. आधी जसं वागायचं तसंच आम्ही सेम वागतो. फक्त आमच्याकडे आता आमची एक डॉक्युमेंटरी आहे लाईफची, राईट. जे आम्ही आणि नंतर आता तर भरपूर कपल कंटेंट क्रिएटर आले आहेत, भरपूर. म्हणजे हम्म. आम्ही जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा नव्हतं इतकं. तुमचा फेवरेट कपल कॉन्टेंट क्रिएटर कोण आहे? आमचे तर 2 आहे ऍक्च्युअली. आम्हाला Yes. वायबी त्याशी आणि स्माइल्स खूप अँड आहेत, पोस्टकार्ड. म्हणजे सगळे छान करत आहे. भरपूरशे आमचे फ्रेंड्स पण आहे. हम्म. वाईब विथ याशी आहे, ते तर पूर्ण महाराष्ट्राचेच फेवरेट आहे. त्यानंतर स्माइल्स विथ पोस्ट कार्ड्स आहे, नेहा तेजस ते आहेत. आणि चांगले भरपूर आता मराठी कॉन्टेंट क्रिएटर खूप येत आहेत आणि ते बघून खूप बरं वाटतं की मराठी कॉन्टेंट क्रिएटर आता येत आहे, त्यांना एवढं प्रेम मिळत आहे. आम्ही जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा एवढं कोणी नव्हतं. आणि ऍक्च्युअली एक पण मला इथे ऍड करायचं होतं की आम्ही जेव्हा स्टार्ट केलं ना, तर आम्हाला कॉन्टेंट क्रिएशनचा सी पण नव्हता माहिती. आम्ही जस्ट रॅन्डमली चालू केलं, ठीक आहे. Yes. पण त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आम्हाला इतके चांगले कनेक्शन्स मिळाले या फील्डमध्ये. फ्रेंड्स मिळाले. इतकं चांगलं त्यांनी गाईड केलं. लाईक नेहा आणि तेजसनी आणि यश आणि शिवानीला आम्हाला राईट टाइमवर राईट डायरेक्शन दाखवल्यामुळे पण आम्हाला खूप जास्त हेल्प झाली आहे. तर आमचे फ्रेंड्स पण खूप चांगले या फील्डमध्ये. आम्ही असं नाही की अरे यार टाइम स्पेंड करायला आम्हाला खूप जास्ती आवडतात त्यांच्यासोबत, मजा येते एकदम. मग ज्यावेळेस आता मी पण पाहिलं की तुमचं आणि यश शिवानी, जसं ही शिवानी आहे ती एक शिवानी आहे, आणि यश आणि चेतन यांचं पण खूप चांगला असा बॉन्ड आहे. येस येस येस. रिसेंटलीच आम्ही पाहिलं की वडापाव वगैरे खायला गेले होते दोघं, आणि शपथ वगैरे घ्यायचा एक विधी चालू होता घरी आल्यानंतर ना दोघांच्या बायकांचा. आई ग, हो, तो वडापाववाला सीन. येस.
आता Yes. रिसेंट होता Yes, तो yes, पावसाळ्यातलाच. yes, yes. सो मग मला तेच विचारायचं की तुमची जे काय आता कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणून तुम्ही भेटला हम्म. ते कुठेतरी आता असं जाणवतं की तुमच्या त्या व्लॉग्स मधून की यू गायज बिकम अ फॅमिली नाव. येस Yes. म्हणजे असं येस फ्रेंड्स पेक्षा फॅमिली जास्त वाटतं मला Yes, ते अरे yes. बघताना. आमचे आता डिस्कशन असे होतात की पुढे जाऊन ना भाई आपलं असं असलं पाहिजे की खाली तुझं घर माझं वरती घर, हो काही आलं की आम्ही- खाली यायचं, काही लागलं आम्ही प्लॅन साखर लागली की वरती यायचं तू. हा या महिन्यात तुम्ही यायचं, या महिन्यात आम्ही येणार मुंबईला, तुम्ही यायचं पुण्याचं, हैदराबादला जाऊया. पुण्याला पण आता खूप सगळे फ्रेंड्स झालेले आहे कपल कॉन्टेंट क्रिएटर, त्यांना पण आम्ही भेटत राहतो. आम्हाला असं खूप आवडतं, म्हणजे बाकीचे जे कपल कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांना पण आम्ही खूप भेटत राहतो. हे तर आहेच फेवरेट्स जे आहे ते, आणि खूपच मजा येते. म्हणजे आमचं अशी फ्रेंडशिप कधी कॉन्टेंट करतोय कपल ह्याच्यामुळे झालीच झालीच नाही. नाही, ते मेन आहे. हा आमची खूप नॅचरली झाली, एकमेकांना मदत करून आम्ही त्यांना विचारायचो की कसं करायचं, कारण की आम्ही खूप नवीन होतो, आमचं बॅकग्राऊंड, आणि ते तेव्हा खूप काही क्रिएटर्स छान Right, होते, right. मोठे क्रिएटर्स होते, आणि त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली आहे. म्हणून ते इतकं नॅचरली बॉन्ड झाला ना, तर असं वाटतच नाही की काहीतरी कोणीतरी फोर्स करून आम्हाला आणतोय. लिटरली. अरे आम्ही तुला सांगतो की आम्ही जेव्हा टाइम स्पेंड करतो ना, आम्ही 7-7, 10-10 दिवस सोबत असतो, पण 10व्या दिवसाला असं वाटतं यार आत्ताच तर भेटलो, कालच तर आलो होतो यार. आम्हाला एवढे दिवस- वाईट वाटायला लागतं लास्ट डे, लास्ट डेला आम्ही याच्यामध्ये असतो थॉट्स मध्ये की अरे यार दिवस झाले गेले. दिवस गेले, आता गेले संपलं, आता आता परत आता दिवस. पुढे कधी भेटायचं. बस. आमचे बस आता लास्ट डे, आम्ही प्लॅन करत होतो की पुढे कधी भेटायचं. एखादा फनी किस्सा सांग ना मला की ज्यावेळेस तुम्ही एकत्र होता आणि विच इज नॉट स्टील नोन टू मेनी पीपल, की जिथे तुम्ही क्रिएटर्स एकत्र आहे, असं फ्रेंड्स म्हणून गेलाय फिरायला वगैरे. असा एखादा किस्सा हेच नाही आहे, ब्लॉग मध्ये झालाय कव्हर. आम्ही व्लॉग, कारण की ते पण डेली व्लॉगिंग करतात, आम्ही पण डेली व्लॉगिंग करतो, तर बरेचसे असं होतं की आम्हाला, आता आम्ही तर IT हे आहे, तर आम्हाला कॉन्टेंट शूट करावं लागतं, Right. कारण की आम्ही अल्टरनेटिव्ह व्लॉग्स टाकतो, तर आम्ही ट्राय करतो की आम्ही आमचे डेली व्लॉग घेऊ. असा एखादा मुवमेंट, तर प्रत्येक मुवमेंट आम्ही व्लॉगवर घेत नाही, बरोबर. कारण की आता आम्ही रामायणाच्या इव्हेंटला गेलेलो, हा. जेव्हा आम्ही नेहा पण आलेली, आम्ही शिवानी आणि यश आम्ही भेटलेलो, आम्ही त्याच्यानंतर हा. पिक्चरला वगैरे गेलो, असे खूप सगळे मुवमेंट्स आम्ही शेअर पण नाही करत, बट येस काही थोडी झलक दाखवत राहतो की आम्ही भेटलेलो, आम्ही अशी मजा करतोय, कारण की ब्लॉगिंगच आम्ही डेली लाईफची करतो, राईट, तर थोडं बहुत दाखवत राहतो. बट असा एखादा मुवमेंट नाही मला असं आठवत आहे की जो की कव्हर कव्हर नाही नाही झालाय किंवा गेला झालेला नाही, आहे, कारण की तिघांपैकी कोणी ना कोणी ब्लॉगिंग करतच राहतं. येस. आणि असा एकही डल मोमेंट नाही त्याच्यामध्ये. प्रत्येक मोमेंटला असं वाटतं अरे यार काय मोमेंट आहे यार, त्याच्यानंतर परत झाला मोमेंट, अरे भाई याच्यापेक्षा बेटर झालं मोमेंट यार, असं वाटतं. राईट. सो आता आपण एका फन सेगमेंटकडे येऊया. आता आपण बऱ्याचशा गप्पा मारलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी मला वाटतं की जे लोकांना माहीत नसतील, वेगवेगळी साईड असेल तुमच्या दोघांची बऱ्यापैकी या पॉडकास्टमधून त्यांना कळलेली आहे की एक योग्य पार्टनर निवडणं किती गरजेचं आहे आणि तो कसा निवडावा, किंवा काय तुम्ही एकमेकांमध्ये पाहिलं. मे बी ते आता जास्त प्रामुख्याने लोकांसमोर आलेला आहे. सो आता जो इम्पॉर्टंट राऊंड आहे ना, सो आपले एक टायटल स्पॉन्सर आहेत विलास मसाले. सिरियस व्हायचंय का? नाही, एकदम फन वाला आहे. आपल्याकडे सिरियसनेस नाही, आपल्याकडे एंटरटेनमेंट. मी जोक मारला. जोक साठी हा नाही चांगला, ना म्हटलं. जोक साठी नाही हा चांगला. हा हेल्दी फ्लर्टिंग चांगला करतोय पण जोक्स नाही. तू सांगायला पाहिजे होतं रेड फ्लॅग इज जोक. नाही यार, मला आवडतं त्याचे मग jokes. बघितलं, एकही गोष्ट नाही, तू किती बोल रे, नाही तुझं ऐकणार. ओके, कमिंग बॅक टू द पॉइंट. Yes. सो आपण आता काय करणार आहे की एकदम क्विक रॅपिड फायर राऊंड करणार आहे. सो मी क्वेश्चन विचारेल, पण विचार न करता लगेच आन्सर द्यायचंय, हं. आणि तो बापरे. बेसिकली एकमेकांबद्दलच असणार आहे तुमच्या. ओके. ओके. असं नाही की हा ओके पण मला असं वाटतंय की ती तशी नाहीये, हा असा नाहीये, Direct असं one-word नाही, answer. डायरेक्ट सांगायचं. ओके ओके. असं खूप एलॅबरेट नाही करायचंय आपल्याला. ठीक आहे. ओके. आता तुम्ही कसं खूप सेफ खेळताय दोघं सुरुवातीपासून. कुछ नाही, भी. एकदम सगळे उत्तर रॉ सांगितलेले आहेत. काही नाही, असं नाही, नाही. नाही. कुछ भी. बिलकुलच नाही. सगळ्या ऑडियन्स तुम्ही कमेंट करून सांगा प्लीज तुम्हाला रॉ वाटते ते. तुम्ही आमचे ब्लॉग्स बघा. मी म्हणतो की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्ही आमचे पहिले ब्लॉग्स बघा गाईस, आणि त्या ब्लॉग्स मध्ये बघा की आम्ही आता जसं वागतोय तसं आहे की नाही, तुम्हाला त्या ब्लॉग्स मधनच कळणार. आणि जे व्लॉग्स बघतात त्यांनी माझे पॉडकास्ट बघा. येस, हो. डेफिनेटली बघा गाईस, डेफिनेटली. आणि कमेंट करून सांगा की नाही हे दोघं असेच आहेत. हा. सो कमिंग टू द पॉइंट, आता आपण हा विलास लंच होम प्रेझेंट्स एक रॅपिड फायर राऊंड करतोय. ओके. आणि एंडला मी तुला एक छान गिफ्ट देखील देणार आहे. तुला नाही, Oh, yes. ठीक आहे, घरीच येणार आहे ना. हा, कारण तुलाच युज होणार आहे ते जास्त करून. बघितलं. आणि मला कळतं ना तुझी फिलिंग. तर आता फर्स्ट क्वेश्चन शिवानी तुला आहे I की go rapid fire. First rapid fire. फर्स्ट रॅपिड फायर, Yes. तुमची ड्रीम डेस्टिनेशन कोणती आहे ट्रॅव्हलची?
पॅरिस. ओके. तुला काय वाटतंय की तुम्ही आता कोणत्या इंटरनॅशनल ट्रिप वरती गेले पाहिजे? मसाई मारा. तुझ्यासाठी सर्वात पीसफुल प्लेस कोणती? होम, घर. ते सोडून. घर सोडून हा, चेतनचं नाव घेऊ शकते का? प्लेस माणूस आहे. सगळ्यात काय पीसफुल. पीसफुल प्लेस. पीसफुल प्लेस. मला सगळ्यात जास्त पीस मिळतं मंदिरात जाऊन, देवाच्या समोर बसून. मी आता विचार तेच केला होता की मला तर त्याच्यामध्ये भेटतं, तिने पण ते सेम आन्सर केलं. येस, सगळं मन शांत होतं, सगळं क्वेश्चनचे आन्सर मिळतात. राईट. जिम की शिवानी, काय चूज करशील? व्हेरी टफ क्वेश्चन. जिम की शिवानी? शिवानी इन जिम. असं नाही, मी मगाशी सांगितलं डोंट ऍक्ट स्मार्ट. आन्सर वन. आन्सर एकदम करेक्ट दिलेला आहे. नाही 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 नाही, एक गोष्ट चूज करायची. दोन्ही दगडांवर. फॉर्च्युनेटली माझ्या लाईफ मध्ये दोन्ही चालू आहे, ठीक आहे, फक्त शिवानीमुळे, तर मी शिवानीला चॉईस करेन. ओके, म्हणजे जिम जिम हा सोडू शकतो तुझ्यासाठी. पण सोडू नाही देणार ती मला. सोडून हा, नाही ते देणार. तर माहिती आहे आम्हाला. कारण की त्याच्याचमुळे मला असं पोरगा आवडला होता ना पहिला. अरे जिम हम्म. करतो पोरगा, फिट आहे. तुला साडीज जास्त आवडतात का जास्त असं वेस्टर्न वेअर कपडे जास्त आवडतात? मला कपडेच खूप जास्त आवडतात. मला साडी, वेस्टर्न, टॉप्स, जीन्स मला खूप आवडतात. पण मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल साडीमध्ये असते. मला लहानपणापासून साडी वगैरे खूप आवडतं. बट येस, दोन पैकी एक चूज करायचं असेल तर साडी चूज करायचं. अरे कबर्ड्स एवढे भरले आहेत ना की लागत नाही दरवाजे. येतोय मी त्या पॉइंट कडे आता. तुझं रॉ आन्सर पाहिजे फक्त. तू खूप स्मार्ट खेळतोय. नाही भाई, हो. मी स्मार्ट आहे पण खेळत नाही स्मार्ट. शिवानी सोबत ब्लाइंडली शॉपिंगला जायला आवडेल का कॅल्क्युलेटिव्ह शॉपिंग आवडेल? नाही, तिला विचारून घ्या आन्सर. तिची शॉपिंगला कोणीच तिच्या लाईफ मध्ये आतापर्यंत थांबलं नसेल जेवढं मी थांबतो. हिल रोडला 5 घंटे मी सगळं विचारलं, तिला फिरवलं, म्हटलं तुला हे शॉप राहिलेलं इथे जायचं आहे का, विचारून घ्या. हो, म्हणजे मला तिला शॉपिंग मला माझ्या शॉपिंगला माझी मम्मी आणि माझी बहीण कंटाळते. कंटाळते पण लिटरली. चेतन प्रत्येक शॉप मध्ये माझ्यासोबत चालतो. मी म्हणतो की भाई हो. हे शॉपला तू गेली नाही, एकदा बघून घे, बघून तुला घे. आवडत असेल तर. आणि तुला कधीच नाही म्हटलं की तू एवढ्या रुपयाचा घे किंवा तू एवढ्या रुपयाचा घे. तुम्ही जर ब्लॉग्स बघितले असणार तर आमचे बिल्स एकदम रॉकेट असतात डायरेक्ट. ओके. सो शिवानी, तुला पॅसेंजर प्रिन्सेस व्हायला जास्त आवडतं का यू लाईक टू ड्राईव्ह? पॅसेंजर प्रिन्सेस. मला ड्राईव्ह नाही करता येत. मी आहे ना ड्रायव्हर तुझा परमनंट. ड्रायव्हर आहे मला, तर मी का करू ड्रायव्हिंग? ओटीपी पण द्यावा लागत नाही. सो तुला तुझी आयटी लाईफ जास्त आवडती का तुझी कॉन्टेंट क्रिएटर वाली लाईफ जास्त एन्जॉय करतो? मला हल्ली असं वाटतं की मला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये मजा येते, कारण की इथे फ्रीडम आहे तेवढं क्रिएटिव्ह बनायचं, राईट. आयटी मध्ये असं आहे की त्या गोष्टी मला माहिती आहे की हे असं कसं करायचं आहे, कसं करायचं. इथे प्रत्येक दिवशी मी काहीतरी विचार करतोय. म्हणजे बेसिकली आता असं झालं ना माझा माइंडसेट की वर्कहोलिक. काही जर काम नाहीये मला तर मी कॉन्टेंट क्रिएशन बद्दल असा विचार करत राहतो का कॉन्टेंट क्रिएशन सध्या. ओके. तुझं कम्फर्ट फूड काय आहे? मला माहिती आहे. सांग Question काय हेच आहे. सांग दाल काय? खिचडी, दाल खिचडी, पावभाजी. पावभाजी. माझं फेवरेट फूड आहे ते. Comfort- कम्फर्ट फूड माझा असं दाल. असं तू 4 गेस करशील. नाही नाही, फेवरेट फूड पहिल्या ह्याच्यात यायला पाहिजे होतं दाल असं. खिचडी म्हणजे दाल दाल चावल चावल ना, तेच दाल basically. चावल अरे असं पहिल्या ह्याच्यात यायला पाहिजे. पहिल्या हे ह्याच्यात बघ, यायला बायको पाहिजे. आहे तुझी. कॉन्फिडन्स ते इतकं काय दाखवलं ओळखलं होतं तू? की बाप दाल काय खिचडी ओळखलं? यार, दाल चावल. दाल खिचडी वेगळी असते. हा, तेच, दाल दाल खिचडी चावल, वेगळी असते, दाल दाल चावल. चावल वेगळं असतं. हा. बट येस, दाल आपलं वरण भात. हा, असं प्रॉपर मराठी उत्तर. दाल खिचडी काय घरी गेल्यावर लगेच बनवून देऊ तिला. ओके. आणि तुला व्हेज जास्त आवडतं का नॉन व्हेज? नॉनव्हेज जास्त बापरे, आवडतं. ह्याची तर वेगळी खूप स्टोरी जास्त. आहे. तुला याची स्टोरी सांगू शकतो हा, रॅपिड हा, फायर हा. मध्ये. तर लग्नाआधी ना मी हिला प्रश्न विचारला होता की बाई तू नॉनव्हेज खाते ना, तर हिने मला रिव्हर्स प्रश्न विचारला की मी खाते म्हणजे हा नॉनव्हेज वगैरे इतका खाते. नॉनव्हेज लवर आहे, इतका भयंकर नॉनव्हेज लवर आहे. ह्याला बायको नॉनव्हेज खाणारीच हवी होती. हा. मी तेव्हा खात होती, बट आता मी जास्त खात नाही. पण मी एकदा विचारलेलं तुला की बाबा मी तर तू असं का विचारतोय की नॉनव्हेज खाणार आहे ना, नॉनव्हेज खाणार आहे का, नसतं खात तर मी नाही केलं असतं म्हणते लग्न. मी तेव्हा आन्सर केलं की नाही मला मी नाही म्हटलं चालणार. की ठीक आहे चल, हे की समजा एक ऍक्टर आहे आणि ती तुला खूप आवडते, फॉर एक्झाम्पल दीपिका पकडू आपण. मी विचारलेलं दीपिकाने जर ना तुला खूप आवडलं, तुमचं बोलणं वगैरे चालू आहे आणि तिने म्हटलं मी नॉनव्हेज नाही खात, नाही करणार लग्न मी हा, तिच्यासोबत. पण फसवलं यार मला. लग्न केलं आणि नॉनव्हेज सोडलं. नाही, ते तसं नव्हतं चेतन. तू सोडलं? नाही मी हा. सोड. पण मग चालू केलं परत, कारण की आम्हाला फिटनेस मध्ये ते असं की हम्म. प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायचं आहे वगैरे वगैरे.
तर मग त्याच्यामुळे आम्ही आपण जाऊ एक ठिकाणी जाऊ नॉनव्हेज नॉनव्हेज खायला. बापरे. तू ये जेजुरीला, तू स्टे साठीच या तुम्ही दोघं. बरं मी असं नक्की. 2-3 दिवसासाठी प्लॅन करू का हा, म्हणजे सगळं best, explore best. करून टाकू. एकदम नक्की. बेस्ट. तू असा वेडा होशील तिथलं मटन Non-veg टेस्ट खायला. केल्यानंतर. मटन तर छान. फेवरेट आहे त्याचं. आणि मी व्हेजिटेरियन होती, मी ह्याच्यासाठी प्रॉपर नॉनव्हेज शिकली आहे हम्म. की नाही माझ्या काय नवऱ्याला भाजी बनवते भाई. नॉनव्हेज आवडतं, भाजी वगैरे करायला. आणि प्रॉपर पुणेरी स्टाईल प्रॉपर पुणेरी स्टाईल. हा. तुम्ही दोघे खरंच या. तुम्ही डन खूप जास्त प्रेमात पडाल त्या मटनच्या, डन अरे वा. डन आणि मी मस्त. तेच मसाले तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला घरी पण तीच चव मिळेल. Nice. डन. लगेच करू मग आम्ही लगेच. घरी गेल्यावर. उद्या येस. संडेच आहे. सो आता एक लास्ट क्वेश्चन शिवानीसाठी आहे. Okay. Okay. So, तू नको तू आन्सर नको करू. देऊ answer. मी असं बोलू शकतो का हा, तू रिलॅक्स राहा, चिल राहा. शिवानी, तुला जर का डिसिजन घ्यायचा राहिला की तुला कॉर्पोरेट लाईफ सोडून द्यायची, हम्म. सो तुला काय वाटतं की तू किती वर्षांनंतर तू डिसिजन घेऊ शकते? किती वर्षानंतर डिसिजन घेऊ शकते? जो मी डिसिजन, मला असं वाटते की आता ज्या स्टेजला आहे आमचं कॉन्टेंट क्रिएशन, मी आता पण विचार करू शकते सोडायचा, बट मी नाही करणार कारण की आमचं दोन्ही व्यवस्थित चालू आहे. मी असं नाही होत आहे की बाबा इकडे खूप जास्त वेळ जातोय किंवा तिकडे खूप कमी वेळ होत आहे. दोन्ही बॅलन्स चालू आहे, म्हणून मी आता सध्या तरी विचार नाही करत आहे. पण ज्या दिवशी मला वाटेल की नाही मला इकडे खूप जास्त किंवा मला कॉन्टेंट क्रिएशन जास्त आवडतं, आता IT लाईफ तर आवडतेच पण कॉन्टेंट क्रिएशन जास्त आवडायला लागलंय, तर जेव्हा मला असं वाटेल की नाही मला इकडे खूप एक्झॉस्टिंग होतं आणि मला 2 सांभाळणं नाही होत आहे, तेव्हा मी सोडून देणार IT. ओके. आणि तुमच्या दोघांचं पुण्यातील फेवरेट कॅफे और रेस्टॉरंट कोणतं आहे? माझा तर सायनाथ खानावळ आहे. कॅफे विचारलं, चालेल restaurant का? विचारलं रेस्टॉरंट त्यांनी. आणि कॅफे. ओके. रेस्टॉरंट तर ह्याचं साईनाथ खानावळच आहे. आणि मला कॅफे विचारशील तर ब्ल्यू टोकाई आता हा. जास्त आवडतं मला. त्यातली कॉफी आम्ही यायच्या आधी पण ब्लू टोकायला जाऊन आलोय. कॉफी पिऊन आलेलो आणि आहे. मला तुम्ही बोलला असता ना, वी वुड हॅव गॉन टू अ प्लेस, इथे जवळ आहे एक हेवन म्हणून नाव आहे त्याचं, इथे भारतीच्या बॅक गेटला. ओके. तिथली कॉफी किंवा कोणतेही बेवरेज तुम्ही दोघांनी जर टेस्ट केलं, आय डोंट थिंक तुम्ही परत ब्लू टोकाई किंवा स्टारबक्स कुठेही जाता. कॉफी प्यायची इच्छा तर होत आहे यार. जाऊया. शुअर, वी podcast कॅन गो नंतर जाऊया. पॉडकास्ट नंतर. तर खूप भारी प्लेस आहे आणि ती. प्लेसेस साठी थोडा रेफरन्स घेतला पाहिजे नाही का? अरे हम्म. खूप, माझ्याकडे खूप. आता कितीतरी फूड ब्लॉगर्स माझे फ्रेंड्स आहेत ना, अरे वा. मला विचारतात. इव्हन बऱ्याच जणांनी येऊन अमाय वगैरे जेजुरीमध्ये पण एपिसोड केला खास त्याच्यासाठी, व्हेज नॉन व्हेजचा सेपरेट सेपरेट. नाईस नाईस. मिसळ आवडते का तुम्हाला? अरे बिलकुल. आय एम नॉट I'll- बिग फॅन ऑफ मिसळ. मला टेक यू आवडते. टू द बेस्ट प्लेस फॉर मिसळ. तुम्ही या फक्त आमच्याकडे. बिलकुल नक्की. असं- प्लॅन आता किती एक अर्धा किलो तरी गेन करूनच जाताल. हा पण मग त्याच्यानंतर 3 दिवस आम्ही डाएटवर आलो की परत ते बॅक हा, ते तर होऊन जाईल. सो आता तुम्हाला एवढे छान छान आन्सर्स दिल्यामुळे येस. आमच्या आजच्या टायटल स्पॉन्सर कडून तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत आम्ही, म्हणजे शिवानीला. तेच म्हटलं तुम्हाला स्टार्टिंगला तर शिवानी बोलला होता. हा, म्हणजे शिवानीला दिलं काय, तुला काय एकच येणार आहे, Same, same. तुझीच बायको आहे. तुलाच करून खाऊ घालणार आहे मी. हा. This थँक्यू is for सो you. मच. आणि नक्की सांगा आम्हाला की मसाला Yes. यूज केल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला. एक नंबर. आता माझी सोय आहे लागतंय, म्हणजे नेक्स्ट वीकेंडला माझी सोय आहे जरा. नेक्स्ट वीकेंड. येस. तुम्हाला सगळ्यात भारी काय माहिती का, तुम्ही तिथलं नॉनव्हेज खायच्या आधी मसाले टेस्ट करणार. Oh. तुम्ही ज्यावेळेस yes. तिथं ओजी खायला येताल, सो ते टेस्ट मध्ये तुम्हाला आम्ही पण जाणवेल. एक ब्लॉग करू त्याच्यावर. कारण का 100 इयर्स ओल्ड प्लेस आहे ती. हो भाई. वाव. आणि त्याची लेगसी आहे की वन ऑफ द बिगेस्ट पॉलिटिशियन XYZ व्यक्ती हा. महाराष्ट्रातला, इंडियातला, त्या व्यक्तीला डेली तिथून डबा जायचा. हो. आणि असे बरेच लोक आहेत की ज्यांना माहिती आहे ओजी प्लेस, 35-40 वर्ष जुने, ते सुद्धा अजून कस्टमर आहेत त्यांचे. हो नाईस. मग तर जायलाच हवा. बघू. यू लवकर आणि- गाईज लवकर. विल लव्ह it. देअर मटन खीमा, मटन चॉप्स. फक्त एवढं आहे की सकाळी 6ला निघावं लागेल. का? दूर आहे ना, जास्त नाहीये दूर. रेल्वे दूर आहे ना. जास्त 2-3 नाही. तास तर लागेल. जास्त नाही, 2 तास भरपूर झाले. 2-2.5 तास तर लागेल. आता तुम्ही पहिल्या दिवशी येताय तर तुम्ही इव्हनिंग टाइमला येऊ शकताय, हा. लाईक यू कॅन हॅव हम्म. डिनर, चिल आणि स्टे करून मग सकाळी आपण पूजा वगैरे करू शकतोय नेक्स्ट Yes. डेला, Done. Yes. म्हणजे एकदम रिलॅक्स होऊन. येस. आता 2 दिवसाचा मस्त गेला तर भाई. अजून बेटर प्लॅन. मस्त भाई, मस्त मग होणार. तर आजूबाजूला मी तुम्हाला असे टेम्पल्स पण दाखवेल ना की तुम्ही जेजुरीला actually आम्हाला अनएक्सप्लोर्ड मी पार्ट बोललो पण होतो की आपल्याला परत जायला परत पाहिजे. जायला आणि तेव्हा पाहिजे, आम्ही yes. कॉन्टेंट क्रिएशन नव्हतो करत आणि एवढा खूप फास्ट झाला ऍक्च्युली. आता उचलून घे ना, तुम्ही काढतो व्हिडिओ तुमचा. हो. बिलकुल बिलकुल पूर्ण अख्खे स्टेअर्स. बघा 37 days चॅलेंज. करूया. कारण मला माहिती तू करू शकशील असं.
ओके, सो वी आर ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट. तुम्हाला दोघांना कसं वाटलं पॉडकास्ट? यार माहिती नाही पडला यार. काय मला तर माझी पॉडकास्ट reaction असं अशी आहे की वाटलं नाही. shit यार कशाला संपत आहे. हो मला मला असं नाही माहिती वाटलं की पडलं. आपण एकमेकांना खूप आधीपासून बघतोय आणि वी आर ओळखतोय. जस्ट फ्रेंड्स आणि Friends आपण बोलतोय. चिटचॅट करतोय, असं गप्पा मारलेत. आणि जसं तुमचा ब्लॉग असतो तसं फक्त कॅमेरे लावलेत नॉर्मल एक Yes. मेमरी बनवायला. Done. येस मजा आली यार, खूप मजा आली. खूप मजा आली. आणि- एकच नंबर. म्हणजे मला आधी खूप भीती वाटत होती कारण की फर्स्ट हम्म. पॉडकास्ट First podcast थोडं मी होता. नर्वस होती. बट एकदा स्टार्ट झाला आणि इतकी कम्फर्टेबल झाली बापरे. हम्म. आणि खूप मजा आली. मला पण सेम, मला असं वाटलं की यार फर्स्ट पॉडकास्ट आहे, कसं राहील, काय राहील, कसं बोलायचं वगैरे वगैरे. याला बघून आम्हाला वाटलं होतं experience- का बट हा नर्वस आहे. नाही मी नर्वस नव्हतो, बट म्हणजे आम्ही बोललो होतो ना आधी हा. 15-20 मिनिट्स तक. Yes, हा तेव्हा. ते आईस आमचं ब्रेक झाला होता हा. ऍक्च्युली तेव्हा. बट येस मजा आली, खूपच खूप मजा आली. मस्त मजा आली. मला पण मजा आली कारण का असं इफ यू सी की एखाद्या व्यक्तीला तुम्ही असं स्क्रीनवर पाहताय अँड देन इन रिअलिटी ज्यावेळेस तुम्ही बोलता बराचसा डिफरन्स असतो. हम्म. कारण का गुड बॅड दोन्ही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत मला. सो हम्म. फॉर मी इट वॉज लाईक की मी न्यूट्रल होतो, ठीक आहे आल्यानंतर पाहूया आपण कशी वाईब आहे काय. हा हा बट डेफिनेटली म्हणजे मी तरी सांगू शकतो की कधी मला कुणाला काही कॉन्टेंट क्रिएशन रिलेटेड विचारायचं आय कॅन आस्क यू Yes, गाईज. easy. डेफिनेटली. आणि Especially आम्हाला पण असं नाही कपल वाटलं- रिलेटेड मी विचारू शकतोय तुम्हाला. बिलकुल बिलकुल. ज्यावेळेस Counseling आम्ही session एकदम start करूया छान आपण. आम्ही एकदम छान गाईड करू कारण की आम्ही खूप काही फेस केलंय. तुम्ही माझ्या आईचे खूप फेवरेट व्हाल. तुम्ही असं मला सारखं म्हणत आहे टाकताय ना, डोक्यामध्ये. yes. तुम्हाला कर, जर आमचा कर. कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर लगेच घ्या, अरे आम्ही लगेच आम्ही- मुलगी शोधून देऊ. आम्ही आमच्या फ्रेंड्सला पण लग्न करा लग्न करा लग्न करा लग्न करा म्हणत राहतो. म्हणजे यार मला असं वाटतं की म्हणजे लोकांना असं वाटतं की लग्न लेट करायला पाहिजे, बॅचलर लाईफ खूप चांगली असते, एन्जॉय करायला पाहिजे, सगळं एन्जॉय करून घ्या आणि मग 30-32ला लग्न करा, असे मी माझे बरेचसे फ्रेंड्सचे मी विचार बघितले. पण मला असं वाटतं की माझं लग्न 28व्या वर्षी झालेलं आहे, ठीक आहे, खूप लवकर झालं ऍक्च्युली. 27ला म्हणजे जेव्हा 28 चालू म्हणजे होतं, माझ्या एजच्या असतात. 28 चालू असताना, अच्छा हो मग आता झालेलं होतं 28 आमचं 27 पूर्ण 28 चालू असताना. तर मला असं वाटतं की लग्नानंतर जे आम्हाला 2-3 वर्ष एकमेकाला ओळखायला वेळ जो भेटला ना, दॅट इज अ क्रीम टाइम. मला असं वाटतं ह्या 3 वर्षामध्ये आम्ही खूप मस्ती केली, खूप मजा केली, खूप हम्म. ट्रॅव्हल केला, खूप, आणि इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी सोबत स्टार्ट केला. इतकं असं वाटतंय, कारण मला असं वाटतं जर मी 30 नंतर जर लग्न केलं असतं तर माझ्यावर ते फॅमिली प्रेशर असतं, जे आपल्या सॉर्ट ऑफ फॅमिलीमध्ये असतं की अरे आता फॅमिली प्लॅनिंग करा. आम्हाला कधीच असं नाही वाटलं. आम्ही एकदम मस्त वेळ घेतला, एकमेकाला ओळखलं, मज्जा केली, बढिया एकदम चिल. सही आहे. मला छान वाटलं म्हणजे तुम्ही दोघं हॅपी आहे ना पॉडकास्ट मधून. तर मला भारी वाटलं की तुम्हाला दोघांना आवडलं. नाही मला ऍक्च्युली हा पॉडकास्ट वाटला आणि मला असं प्रश्न उत्तर नाही वाटलं कधी हा. याच्यामध्ये. नाही, मला ते बोलतोय तसंच असं ठेवायचं वाटतं. होतं की कट्टा आहे. मला असं वाटलं गप्पा की मारतोय. हा कट्टा ऍक्च्युली मी जेव्हा तुझं नाव ऐकलं ना गप्पा कट्टा, माझा ऍक्च्युली कॉलेजचा ग्रुप आहे, त्याचं पण नाव कॉलेज कट्टा आहे. तर आम्ही हे कट्टा जो शब्द आहे मला तेव्हापासून खूप चांगलं, म्हणजे असं एक जागा ज्याच्यावर तुम्ही काहीही बोलू शकता, राईट. आणि ते लिटरली ते येऊन झालेलं आहे की तुम्ही फ्रीली काहीही बोलू शकता, देअर इज नो स्टॉपिंग. आणि माझ्या मजा डोक्यात आली. कॉन्सेप्टच ती होती ज्यावेळेस चॅनलचं नाव ठरवायचं होतं ना की मी पण इंजिनियर. सो प्रत्येकाला माहिती आहे आपण कुठे बसतो जास्त करून कॉलेजमध्ये, कट्ट्यावर. कट्ट्यावरती. So आमचं असं होतं की यार नाही आपल्याला सुंदर- असंच सुंदर काहीतरी नाव. पाहिजे जिथे लोकांना रिलेटेबल होईल की गावात पण कट्टे असतात तिथेच गप्पा Yes. मारतात. सो हा थोडा वेगळा कट्टा आहे त्यापेक्षा. सुंदर नाव ठेवलंय खरंच, मस्त. मस्त. थँक्यू गाईज. तुम्ही इथपर्यंत पाहिलंच आहे तर मी सांगायची गरज नाहीये तुम्हाला काय करायचंय. तुम्ही फक्त कमेंट करून सांगा मला की पूर्ण पॉडकास्ट मधला फेवरेट मोमेंट कोणता होता. Yes. आणि तुमच्या दोघांचा जो ऑडियन्स येणार आहे हम्म. त्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. तुम्ही पाहत असाल तर नक्कीच नक्कीच बाकीचे पाहणार. एपिसोड्स पण Yes. बघा माझे. येस, नक्कीच पाहणार. आम्ही पण तुझे लेटेस्ट देऊळबंद वगैरे वाला बघितलंय, सगळं पॉडकास्ट वगैरे कसं झालंय, थोडंसं आम्ही पण स्टडी करून आलोय की कुठे चाललंय म्हणून. मजा आली यार म्हणजे असं बघायला. आणि मी खरंच सांगेल की खूप मस्त, म्हणजे बेसिकली हा पॉडकास्टचा एक्सपिरियन्स मी सांगतोय तुम्हाला की असं वाटलंच नाही मला, मी परत रिपीट करतोय मे बी, पण मला असं वाटलं नाही की मी पॉडकास्ट करतोय. मला असं वाटलं की मी मित्रांसोबत बसलोय आणि मस्त गप्पा गोष्टी घरी करतोय. बसलोय आणि गप्पा करतोय. किती तास गेले आपले? आय डोंट नो. मला पण नाही लक्ष नाही माहिती. गेलं. किती तास? मला पण 10:30 वाजता 2 तास, 1.5 तास 1.15 गेले झाले असेल. ऑलमोस्ट. 1.5 तास वाटलं नाही की आपण बोलतोय म्हणून. लिटरली. मग- नाही नक्कीच मला असं वाटतंय की आपल्या गप्पा अशा तर संपणार नाहीयेत. हम्म. सो व्हॉट आय फील इज की आपण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस प्लॅन करूया तर मला असं वाटतं की आपण छान कॅफेमध्ये वगैरे एकदम कॅन्डिड कॉन्व्हर्सेशनचा कट्टा रंगवूया आपला Yeah, done. आणि हेल्दी फूड खाऊया. Yeah. कारण मी पण आता हेल्दी खातोय, हेल्दी लाईफस्टाईल तयार करतोय स्वतःची. सो आपण खूप तसंच important. काहीतरी प्लेस बघूया. Yes, done. ओके गाईज, देन थँक्यू सो मच तुम्ही दोघं आला. कारण का खूप शॉर्ट नोटीसवरती आपलं प्लॅन झालं आणि खूप स्मूथली झालं. मी ते त्याबद्दल- सांगितलं ना की लाईक
कसं झालं ते आदल्या दिवशी आणि नेक्स्ट दिवशी मला वाटलं लाईक पॉईंट जुळले रे, मला असं वाटतंय. ऍक्च्युली तुमच्या तिघांना थँक्यू बोलायचं हा. की तुम्ही लगेच आला म्हणजे एवढं इन्स्टंट थँक्यू तुम्हाला, आम्हाला बोलवलं तुम्ही. अरे, Yes, बस so का. much, मस्त मजा आली. मला Thank you. छान वाटलं कनेक्ट होऊन. लाईक आय फेल्ट की मला नवीन फ्रेंड्स, मला नवीन फॅमिली अशी ऍड झाली. येस. मस्त मजा आली खरंच. म्हणजे मला असं वाटलं अरे यार काय एंड होतंय, पण गाईज आता एंड नाही होतंय. आता आम्ही कॅमेरा बंद करतोय, त्याच्यानंतर आमचा गप्पा चालू असणार आहे. आता गप्पा ऍक्च्युली कट्टा. चालू झाली जर्नी. येस. हे आम्ही तुमच्यासमोर आईस ब्रेक केलेलं आहे. आता आम्ही हा. रात्रभर बोलत राहू. आता ही इनसेपरेबल जर्नी सोबत गप्पा कट्टाची जर्नी चालू झाली. Yes. येस.